कारण महाराष्ट्रात 2 रायगड आहेत हे फारसं कोणाला माहिती नाही. मग हे हिराजी नाव आणि हे हिरोजी नाव ही व्यक्ती एकच होती का 2 होत्या माहिती नाही आपल्याला, नाही सांगता येत आपल्याला. रायगड म्हणजे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. रायगडाबद्दल प्रचंड गोंधळ आहेत. या सिंहासनाचं काय झालं? 32 मण सोन्याचं सिंहासन आहे ते. कोंझर हे रायगडच्या पायथ्याचं गाव आहे. त्यानंतर ज्या वेळेला आपण वर येतो त्यावेळेला पाचाडचा कोट आपल्याला लागतो. तर ती रायगडाची माची आहे. शिवाजी महाराजांचा राहता वाडा हा एखाद्या स्वर्गासारखा आहे. त्यानंतर माची ही पृथ्वीलोकासारखी आहे. टॉमस निकल्स म्हणतो, अब्राहम लेफेकर म्हणतो, हे सगळे नंतर शिवकाळात आलेली लोक आहेत. अत्यंत सामान्य घरामध्ये शिवाजी महाराज राहतात. तो चौसोपी वाडा आहे असंही त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. जगात एकच माणूस असा झाला की ज्यांनी एक राजाभिषेक पाहिला आहे आणि एक अनुभवला आहे, संभाजीराजे. त्यांनी जे बुधभूषण नावाचं काव्य रचलेलं आहे तिथल्या 12व्या श्लोकामध्ये ते राजाभिषेक असंच लिहित आहेत. मग ते शहाणे का आपण शहाणे? अभिषेक कोणाला झाला? राजाला झाला का राज्याला झाला? राजाला झालाय, त्या व्यक्तीला झालाय. त्यात तो वापी कूप तडाग राज रुचिरम रम्यम वनम वितिको स्तंभे कुंभिग्रहे स्तंभे ही म्हणजे एकापेक्षा जास्त. हे जे मनोरे आहेत हे स्तंभ नाही आहेत. काय आज नाही सांगता येत. रायगडाबद्दल काही कळलं नाही की काही थापा निर्माण करायच्या, त्याच्या कथा निर्माण करायच्या आणि सांगायच्या लोकांना. मग लोकांना तेच खरं वाटायला लागतं. आणि रायगड काय आहे, शिवाजी महाराजांची धोरणं काय आहेत आणि माझ्यासारखा एक चक्रम उन्हाळ माणूस त्याच्याकडे कसं बघतो हे सांगायची संधी मिळाली. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या ह्या पॉडकास्टला खास वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. प्राध्यापक प्र के घाणेकर सर, नमस्कार. नमस्कार. आज थोडं दुहेरी दडपण माझ्यावरती आहे. पहिली गोष्ट, आजच्या पॉडकास्टचा विषय आहे दुर्गेश्वर रायगड. रायगड इतका मोठा आहे तितकाच विषयसुद्धा खूप मोठा आहे. तो कितपत ह्या पॉडकास्टपर्यंत आपल्याला जमेल ही एक बाजू आहे. आणि दुसरी भीती आहे की प्र के घाणेकर सर, कारण त्यांचं इतकं लिखाण आहे, इतका अभ्यास आहे, त्यांनी तो वेगवेगळ्या व्याख्यानातून वेगवेगळ्या पुस्तकातून मांडलेला आहे. तर त्यांना माझे प्रश्न विचारताना थोडी बंबेरी ओढू शकते, तर ते मला समजून घेतील. तर सर, आपण जनरल सुरुवात करूया. रायगड, तर आपण आज कोणत्या रायगडविषयी नक्की बोलणार आहोत? अतिशय चांगला प्रश्न सुरुवातीलाच आहे. म्हणजे बॅट्समनला चांगला बॉल पडल्यावर जसं होतं तसं झालं. कारण महाराष्ट्रात 2 रायगड आहेत हे फारसं कोणाला माहिती नाही. एक रायगड हा नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात वडिवरा नावचं गाव आहे, त्याच्या शेजारी आहे. त्याची उंची 2828 फूट आहे. दुसरा रायगड 2829 फूट उंचीचा सध्याच्या रायगड जिल्ह्यातला महाड शेजारचा जो राजांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा रायगड, तर तो रायगड. तर मला असं वाटतं या दोन्हीवर जाण्यापेक्षा आपण फक्त कोकणातल्या रायगड किल्ल्याबद्दलच जास्त बोलूया, कारण म्हणजे विषयाला जरा मर्यादा पण पडतील. आणखी एक दुसरा भाग त्यातला मला महत्त्वाचा वाटतो. रायगड आपण मराठीमध्ये रायगड असं लिहितो. इंग्लिशमध्ये लिहिताना RAIGAD असं लिहिलं जातं. कैकई लिहिताना KAI असं होतं. वैशाख लिहिताना VAI असं होतं. म्हणजे कै वई असे त्याचे उच्चार होतात. मग RAIGAD केल्यावर तो रईगड होईल. हा नाही रायगड आमचा. 1840 नंतर ब्रिटिशांनी जे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे नकाशे काढले ते ब्लॅकर्स मेमॉयर्समध्ये प्रकाशित आहेत. त्याच्यामध्ये RAYGAD असं रायगडचं स्पेलिंग केलेलं आहे. तर मला तो रायगड अपेक्षित आहे, रईगड नाही. मला वाटतं काही स्पष्ट असलेल्या गोष्टी बऱ्या. फार मोठी गंमत या स्पेलिंग मागे आहे. रायगड आणि तुमचा संबंध कधी आला किंवा सुरुवात कुठून झाली? कसं आहे, उन्हाळ भटकंतीमध्ये एखाद्या चक्रम माणसाला बोलावलं
की जे होईल ते होणार आहे. तर चक्रम म्हणजे काय? तर आपल्याकडे एक ऐतरीय ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे. हे गुप्त काळातले सगळे ग्रंथ आहेत, म्हणजे 9व्या शतकातले. तर महिदास नावाचा एक मुलगा होता. त्याच्या आईचं नाव इतरा. त्याचे वडील अत्यंत कोपिष्ट होते. त्यांचं लग्न झालं, त्यांना एक मुलगा झाला. दुर्दैवाने त्यांची पत्नी वारली. त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांना परत 2 मुलगे झाले आणि हे सगळे अतिशय बुद्धिमान होते. पण दुर्दैवाने दुसरी पत्नी पण वारली. म्हणून त्यांना एक अत्यंत सुंदर पण ग्रामीण भागातली अशी मुलगी त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारली. आणि मग त्यांनी संसार सुरू केला. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं महिदास. तर या महिदासाला शिकण्याबद्दल काही फारशी गोडी नव्हती. जशी ती खरं कोणालाच नसते, पण त्यालाही नव्हती. तर एकदा दरबारामध्ये वादसभा चाललेली होती आणि त्या वादसभेमध्ये त्या ऋषींनी सांगितलं, तू गावंढळ बाईचा अडाणी मुलगा आहेस, तुझी इथे बसण्याची लायकी नाही, तू निघून जा. तो निघून गेला इतराकडे, म्हणजे आईकडे गेला आणि रडायला लागला की असं असं झालं. ती म्हणाली ठीक आहे. ती दरबारात गेली आणि म्हणाली, आता मी परत तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला आमचं महत्त्व कळेल. आणि मग तो महिदास आणि त्याची आई इतरा ही दुसऱ्या ऋषींकडे जाऊन शिकली. दोघंही शिकली. आणि तो महिदास परत या दरबारात आला. त्यांनी आपल्या पित्याशी वादविवाद केला. वडिलांचा त्यात पराभव झाला. आणि मग त्यांनी जे काही लिहिलं त्या उपनिषदाचं नाव ऐतरीय ब्राह्मण. तर त्यातली 3 ओळी सांगतो तुम्हाला. हे कशा करता सगळं सांगितलं तर याच्यासाठी की त्यात लिहिलं आहे, चराती चरतो भगहा क्रमणेन वसुंधरा मनःपूतं समाचरेत. या 3 ओळीतले पहिलं अक्षर घ्यायचं आहे. चराती चरतो भगहा म्हणजे हिंडणाऱ्याचं भाग्यही त्याच्याबरोबर चालत त्याच्याबरोबर येतं. क्रमणेन वसुंधरा म्हणजे तो क्रमाक्रमाने सगळी पृथ्वी पादाक्रांत करेल, सगळीकडे जाऊन येईल. आणि मनःपूतं समाचरेत म्हणजे त्याचं सगळं मनासारखं होईल. तर ही पहिली 3 अक्षरं घेतल्यावर जो चक्रमपणा आहे तो माझ्यात आहे आणि माझ्या मनासारखं सगळं होतं. आता मला इथे पॉडकास्टमध्ये बोलवलंच की नाही. तर म्हणून मी उन्हाळ भटकंतीतला एक चक्रम माणूस तुमच्यापुढे आलेलो आहे. रायगडाचा 2-3 टप्पे आपण समजू शकतो. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ, शिवाजी महाराज ज्यावेळेला राहत होते तो, आणि शंभू महाराजांच्या नंतरचा काळ. तर आपण थोडा आधी जाऊ की तर तो रायगड त्यावेळेस कसा होता? आपला जो महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला उपलब्ध आहे हा इसवी सनाच्या पूर्वी 150-200 वर्ष म्हणजे सातवाहनांचा काळ. सातवाहन इसवी सन पूर्व 223 ते इसवी सनानंतर 220 अशी 425 वर्ष त्यांनी या पश्चिम हिंदुस्थानावर राज्य केलं. त्या काळापासूनचा इतिहास या ना त्या स्वरूपामध्ये आपल्याला रायगडावर बघायला मिळतो. बघितलं तर, बघितलंच नाही तर मग काहीच दिसत नाही. त्या काळामध्ये म्हणजे सातवाहन काळामध्ये काही लेणी खोदली गेली. आता लेणं म्हटल्यानंतर अजंठा, वेरूळ, घारापुरी असं नाही डोळ्यापुढे आणायचं. खोदीव गुहा म्हणजे लेणी. तर अशी काही प्राचीन लेणी ही रायगडावर बघायला मिळतात. उदाहरणार्थ आपण नाणे दरवाजाच्या वाटेने जर रायगडाकडे त्या महादरवाजाकडे गेलं तर अंधारीच्या तिथे, ते अंधारी हे एक लेणं आहे. त्याचं स्तंभ शीर्ष म्हणजे खांबाचा वरचा भाग, तळ आणि शीर्ष वर डोकं, तो चौकोनी नुसता आहे. त्याला असे ब्रॅकेट्स नाही आहेत, त्याला हस्त नाही आहेत. त्यामुळे ते राष्ट्रकूटांच्या काळातलं नक्की नाही आहे. ते त्याच्याही पूर्वीचं असं ते लेणं आहे. एक थोडं विषयांतर करून आणखीन पुढे जातो मी. आपण जर गंगासागर म्हणून ज्या तलावाला ओळखतो तर जर उन्हाळ्यामध्ये गेलं आणि ज्या वर्षी पाण्याचं दुर्भिक्ष असेल अशा वेळेला गेलं तर तलावातलं पाणी बरंचसं संपतं आणि मग ती जुनी लेणी आपल्याला बघायला मिळतात. ती तिथे आहेत. आता तिथे का त्याच्याबद्दल एक मिनटाभरात सांगतो. किंवा कोळीम तलाव, महाराजांची समाधी जिथे आहे त्याच्या पलीकडे जो त्याच्या पूर्वेला जो तलाव आहे तो कोळिंब तलाव, किंवा काही लोक त्याचा कोळीम असा उच्चार करतात, कोळीम तलाव.
तिथे उन्हाळ्यामध्ये असंच एक लेणं आपल्याला बघायला मिळतं. हे केवळ रायगडावर मिळतं असं नाही, सज्जनगडावरही मिळतं. तर सिंहगडावर मिळतं, राजगडावर मिळतं. प्राचीन लेणी ज्याचं आपल्याला नक्की काळ सांगता येत नाही केव्हा खोदली गेली, पण अंदाज करता येतो लेण्यांचा अभ्यास असेल तर. तर त्यामुळे त्या काळापासून रायगडाला काही ना काहीतरी मानवी स्पर्श झालेला आहे. मी तर त्याच्याही खूप पूर्वी जातो मागे, म्हणजे असं उलटं जाणं जास्त मला आवडतं. याचं कारण माझा MSCचं स्पेशलायझेशन पॅलिओन्टॉलॉजी, म्हणजे लक्षावधी कोट्यावधी वर्षांपूर्वीचे जीवाश्म हा आहे. त्यामुळे ते मला आणखी मागे 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 जायला आवडतं. आपण पाचाडकडनं आलं की त्या खिंडीमध्ये येतो, नंतर तो पुढे रस्ता रायगडवाडीवरनं पाण्याला जातो, म्हणजे पाणं किंवा त्या भागात जातो. तर तिथे आपण जर त्या खूप जणा बुर्जाकडे तोंड करून पायऱ्यांच्या वाटेला चढायच्या ऐवजी मागच्या डोंगरावर एक 3 मिनिटं फक्त चढलो तर तिथे एक गुहा आहे. त्याला पाचडच्या बाजूला 2 तोंड आणि रायगडवाडीच्या बाजूला 1 तोंड. त्या 1 तोंडातनंच आपला प्रवेश तिथे होतो. ती आदी मानवाचं वास्तव्यस्थान असलेली गुहा आहे. कशावरनं? कारण कुठल्याही गोष्टीला प्रश्न विचारलाच पाहिजे. तर डेक्कन कॉलेजमध्ये एक डॉक्टर R.V. जोशी नावाचे संशोधक होते. ते गेले म्हणून मी होते असा शब्दप्रयोग करतोय. तर कोकणातल्या गुहा आणि कोकणातल्या आदिमानवाच्या वस्तीस्थानाचा अभ्यास हे त्यांचं स्पेशलायझेशन. तर त्यांनी त्या गुहेमध्ये एका बाजूला एक ट्रायल पीट घेतला, म्हणजे एक छोटासा खड्डा घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना आदिमानवाची लघु अश्म हत्यारं मायक्रोलिथ्स अशी मिळाली. त्याचा काळ साधारणतः 20,000 ते 50,000 वर्षांपूर्वी असा जातो. म्हणजे ज्यावेळेला आपण असं म्हणतो की आम्हाला शिवपूर्व कालाबद्दल हवं आहे माहिती, त्यावेळेला हा आदिमानव आपल्याला अपेक्षित आहे का? ही सातवाहन काळाच्या आसपास खोदली गेलेली लेणी आहेत का? शिर्के मोरे यांच्याकडे रायरी किल्ला असतानाचा रायगड अपेक्षित आहे? हा महत्त्वाचा प्रश्न येतो. हे आणखीन 2-3 उपटप्पे मी तुम्हाला सांगितले. पण रायरी किल्ल्याचे उल्लेख आपल्याला हे शिवपूर्व कालामध्ये ऐतिहासिक कागदपत्रामध्ये मिळतात. किंबहुना शिवाजी महाराजांनी 1656, काहींच्या मध्ये 55 असेल, ते 55-56 मध्ये जावळी ताब्यात घेतली. नंतर ते चंद्रराव मोरे हे जावळीमधून रायरीवर पळून गेले. तो सुरक्षित किल्ला त्यांना वाटला. शिवाजी महाराजांनी तिथेही त्यांचा पाठलाग केला आणि मग काही वाटाघाटी करून ते मोरे त्यांना कायमचे शरण आले. मोऱ्यांच्या आधी शिर्क्यांचं राज्य होतं आणि शिर्के हे पानशेतच्या इथले, या दिशेला शिरकोली आहे म्हणून इकडेच बोल केलं आहे. तर शिरकोली गावचे, तिथली त्यांची देवी शिरकाई, तिची गडदेवता म्हणून त्यांनी स्थापना केली. ही गोष्ट 13व्या-14व्या शतकातली आहे, म्हणजे यादवोत्तर काळातला हा सगळा भाग आहे. ती देवी शिर्क्यांनी जशी गडदेवता म्हणून पूजली तशी मोऱ्यांनी पण पूजली आणि नंतर शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर भोसले कुटुंबियांनी देखील त्याचीच गडदेवता म्हणून पूजा केली. पेशव्यांच्याकडे तो आल्यानंतर त्यांनी त्याचीच गडदेवता म्हणून पूजा केली. तर ती एकमेव देवी शिवपूर्वकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेली ती मूर्ती आपल्याला तिथे बघायला मिळते. माझे एक परिचित आणि रायगडचे अभ्यासक गोपाळराव चांदोरकर, त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत, अतिशय सुरेख आहेत. वाचनीय अजिबात नाहीत, संदर्भासाठीचीच आहेत, कारण त्यात फक्त वास्तूंचे आराखडे दिलेत. म्हणजे प्लॅन्स, ज्याला आपण आर्किटेक्चरल प्लॅन्स म्हणतो, ते वाचायचे नसतात, ते समजून घ्यायचे असतात. एक श्रीमद रायगिरो नावाचं पुस्तक आहे आणि रायगड बालेकिल्ला म्हणून एक पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्या भागाचं बांधकाम केव्हा झालं हे आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून त्यांनी समजावून सांगितलं आहे. या इथे केव्हा ही जमीन समतल करून घेतली गेली याचे त्यांच्या दृष्टीने शास्त्रीय पुरावे त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला रायगडचा असा सलग इतिहास शिवकालापर्यंत, म्हणजे 1656 पर्यंत मिळतो. रायगड किल्ला आपण ह्या विषयाकडे नंतर शिवाजी महाराजांनी तो कसा निवडला वगैरे, ज्यावेळेला बांधकाम चालू होतं त्यावेळेला त्यांनी काही अशी वास्तुनिर्मिती केली जी फार महत्त्वाची होती किंवा त्याचा दूरगामी परिणाम आपल्या मराठांच्या हिस्ट्रीवरती झाला. अशा कोणत्या वास्तू आहेत का? खरं तर एखाद्याला किल्ला असं आपण संबोधलं की आपल्याला नेमकं अपेक्षित काय हे आपल्या डोळ्यापुढे स्पष्ट पाहिजे.
राजस्थानमधले किंवा दिल्ली आग्र्याचे, ग्वाल्हेरचे हे किल्ले नाही आहेत. दे आर फॉर्टिफाईड पॅलेसेस. राजवाड्याच्या किंवा म्हणजे राजोपभोग घेण्याच्या वास्तूच्या भोवती केलेली तटबंदी असं त्याचं स्वरूप आहे. तिथे कधीही लढाया झाल्या नाहीत. आपल्याकडे जे महाराष्ट्रात जे किल्ले आहेत ते लढाऊ किल्ले आहेत, म्हणजे फायटिंग फोर्ट्स आहेत. त्यामुळे रायगड हा जास्तीत जास्त कसा लढवता येईल या दृष्टीने जी बांधकामं महाराजांनी निश्चितपणे करून घेतल्याची आपल्याला खात्री देता येते, ती रायगडवर जाणाऱ्या 1% लोकांना सुद्धा समजावून घ्यावीशी वाटत नाहीत. ती समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता परत मी थोडं आणखीन तुमच्या प्रश्नात नसलं तरी मागे जातोय की रायगड सुरुवात होते कुठनं. आपण महाडकडनं आलं तर नातगाव, त्यानंतर कोंझर हे रायगडच्या पायथ्याचं गाव आहे. तिथून गडाची चढण सुरू होते. आता तो 12 महिने जाणारा डांबरी रस्ता रुंद, आता तो 4 लेनचा करण्याचं काम चालू आहे. तर तो रस्ता हा आता झालेला आहे. म्हणजे मी 50-55 वर्षापूर्वी ज्यावेळेला पहिल्यांदा रायगडवर गेलो तेव्हा कोंझर नाही, पण थोडं पुढे येऊन तिथपर्यंत चालायला लागायचं. तर कोंझर हा रायगडाचा पायथा. आता कोणताही डोंगरी किल्ला घेतला की त्याच्यामध्ये घेरा म्हणजे पायथ्याचा भाग, त्यानंतर मेट म्हणजे अनफॉर्टिफाईड प्रोटेक्टिव्ह एस्टॅब्लिशमेंट्स, आणि नंतर मग माची आणि मग बालेकिल्ला, असे 4 टप्पे डोंगरी किल्ल्याला असतात. आता कोंझर हा रायगडाचा घेरा, आणि हे कशावरनं तर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये रायगडच्या घेऱ्यात कोणकोणची गावं आहेत याची यादीच मिळते ना, तेव्हा त्यालाच आपण घेरा म्हटलं पाहिजे, कारण ते तसं म्हणत होते. तर त्यामुळे तो घेरा म्हणजे पायथ्याची गावं. ती 18-19 गावं आहेत. मी माझ्या एका पुस्तकात ते नकाशा सगट दिलेला आहे. त्यानंतर आपण ज्या वेळेला सध्याच्या गाडी रस्त्याने किंवा पूर्वीच्या पायवाटेने जर यायला लागलो तर एक सावताचं किंवा सावंतांचं मेट नावाची एक जागा आहे. एक जोतं असतं आणि जवळ एक पाण्याचा सोर्स असतो. तर तिथे लढाऊ वृत्तीचे लोक नेहमी नेमले जायचे. सगळ्या डोंगरी किल्ल्यांना अशी मेटं असतात. रायगडाला जवळजवळ 8 मेट आहेत, 9 मेट आहेत. त्यातलं हे एक मेट आहे. मेट हे माची आणि घेरा याच्यामध्येच असतं, आणि बाकीची आता आंब्याचं मेट, माडाचं मेट, अशी बरीच मेट आहेत. ती सगळी त्याच साधारणपणे उंचीवर आहेत. त्यानंतर ज्या वेळेला आपण वर येतो त्यावेळेला पाचाडचा कोट आपल्याला लागतो. तर ती रायगडाची माची आहे, कारण माचीवर फॉर्टिफिकेशन असतं. प्रत्येक वेळेला राजगडाला जशा सुवेळा, संजीवनी, पद्मावती अशा माच्या आहेत चिकटलेल्या, किंवा प्रतापगडाला तर ती अगदीच चिकटलेली आहे. म्हणजे बालेकिल्ला संपतो कुठे, माची कुठे सुरू होते हेही कळत नाही. पण इतकं असायला लागतं असं काही नाही. माची म्हणजे डोंगराच्या साधारणपणे निम्म्या टप्प्यावर असलेली तटबंदीनी युक्त आणि लढाऊ ठिकाण म्हणून ज्याची निर्मिती केली आहे अशी जागा. तर पाचाड हे माची आहे. आता तुम्ही म्हणाल काही तुम्ही लोकांना धक्के द्यायला म्हणून असं काहीतरी सांगता येतं, तसं नाही आहे. कविराज भूषण शिवाजी महाराजांचा समकालीन आहे तो, त्यांनी केलेलं आपल्याला त्यांचं काव्य माहिती आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, शिवाजी महाराजांचा राहता वाडा हा एखाद्या स्वर्गासारखा आहे. त्यानंतर माची ही पृथ्वीलोकासारखी आहे, आणि तळवटीतली घेऱ्यातली जी वस्ती आहे, गावं आहेत, ती एखाद्या पाताळासारखी आहेत. तिथे त्यांनी माची असा शब्द वापरला आहे. आता रायगडचा वरचा भाग माथा आणि हे घेरा याच्यामध्ये तटबंदीयुक्त जागा दुसरी नाहीच आहे, ती माचीच आहे. तर पाचाडचं कोट ही माची आहे. 1689 मध्ये ज्या वेळेला त्यावेळेचं नाव त्याचं इतिकत खान, नंतर त्याची प्रसिद्धी जुल्फिकार खान म्हणून झाली. तो मोगलांचा सेनापती होता. तो रायगड जिंकायला आला. त्यांनी रायगड वाटाघाटी करून मिळवला. येसुबाई साहेबांकडनं तो मोगलांकडे गेला किल्ला. तर त्यावेळेला औरंगजेबाने या किल्ल्याचं नाव बदलायचं ठरवलं. अनेक ठिकाणांची नाव बदलली, गावांची नाव बदलली, किल्ल्यांची नाव बदलली. त्यात रायगडाचं नाव इस्लामगड असं केलं. आता हे आपल्याला कळतं कसं, ते कागदपत्र सगळे वाचतील असं नाही. मासियार आलमगिरीमध्ये लिहिलेलं आहे.
पण त्याचा एक शिलालेख आहे, तो माझ्या दुर्गेश्वर रायगड पुस्तकामध्ये मी त्याचा फोटोही छापला आहे आणि त्याचं काय लिहिलं आहे त्यात तेही छापलं आहे. तो पाचडच्या कोटावर बसवलेला होता. म्हणजे औरंगजेबाच्या लोकांनी औरंगजेबाला फसवलं का, की सांगितलं एकाचं नाव बदलायला दुसरीकडेच लावला, असं नाही. राजगडच्या पद्मावती सुवेळा संजीवनी माचीवर काही केलं, काही बांधलं, काही आपण गेलो तर आपण राजगडावर गेलो असंच म्हणतो ना. तसं तो शिलालेख हा पाचडच्या माचीवर बसवला, पाचडच्या कोटावर बसवला. आता याच्याशिवाय आणखी एक माचीसाठी पुरावा म्हणून रायगडवर जो मोठा शिलालेख आहे वाडेश्वर मंदिर, म्हणजे ज्याला आता लोक जगदीश्वर मंदिर म्हणतात. आर्किओलॉजी भलत्याच देवळाला वाडेश्वर असं नाव लावत आहे, ते सोडून द्या. पण तो मोठा शिलालेख आहे, श्री गणपतेन्मा प्रासादो जगदीश्वरस्य. त्याच्यामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी रायगडावर काय काय बांधलं याची यादी दिली आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या श्लोकाची सुरुवातच अशी आहे, वापी कूप तडाग राजी रुचिरम. राजी रुचिरम म्हणजे रुचकर पाण्याचे काय काय, वापी कूप तडाग. वापी म्हणजे विहिरी, कूप म्हणजे आड, तडाग म्हणजे तलाव. आत्ता ज्याला आपण रायगड म्हणतोय तिथे तलाव खूप आहेत, पण विहीर आणि आड आहे का, नाही आहे. मग त्या माणसाने ते खोटं लिहिलं का तिथे, त्यावेळेस जे होतं तेच त्यांनी लिहिलं. पाचाडात, पाचाडच्या कोटामध्ये आणि पाचाड गावात, कारण पाचाड हे 10,000 वस्तीचं गाव आहे असं आपल्याला संदर्भ मिळतात. त्यामुळे विहिरी पण आहेत आणि आड पण आहेत. म्हणजे ज्यांनी तो कोरला किंवा ज्यांनी तो मजकूर ते शार्दूल विक्री देतात ते सगळं केलेलं आहे, ते ज्यांनी लिहिलं त्यालाही माहिती आहे की पाचाड ही माची आहे, किल्ल्याचाच भाग आहे. असो, तर मी खूप लांब जातोय तुमच्या प्रश्नापासून, पण उत्तर रायगडबद्दल मी किती बोलून किती नाही असं नेहमी होतं. आणि लोकांच्या मनातल्या शंका किंवा चुकीच्या समजुती दूर कराव्यात असं मला नेहमी वाटतं. आता ज्याला आपण रायगड म्हणतोय पाचाडच्या खिंडीनंतर, तो रायगडाचा बाले किल्ला आहे. हां, त्यामुळे मग त्याला जायला 2 दरवाजे आहेत. एक आपण सध्या वापरतो ती पायऱ्यांची वाट, चित दरवाजाची वाट, आणि दुसरी नाणे दरवाजाची. त्या वाटेने पण आपल्याला दोन्ही वाटा शेवटी महादरवाजाशी येऊन मिळतात आणि मग आपल्याला गडावर जाता येतं. तर त्यातल्या ज्या वास्तू आपल्याला निश्चितपणे शिवकाळात बांधलेल्या आहेत यांची यादीच मिळते. त्याच्या व्यतिरिक्त ज्या उरलेल्या गोष्टी आहेत त्या शिवपूर्वकालीन असायची शक्यता खूप. मग शिवकालानंतर का नाही, तर 10 नोव्हेंबर 1689 हा किल्ला मोगलांकडे गेला. 1707 पर्यंत तिथे पहिल्यांदा शिवसिंग, नंतर त्याचा मुलगा असे ते रायगडचे किल्लेदार होते. नंतर त्यांनी 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला फेब्रुवारीमध्ये, आणि ते सगळे मंडळी उत्तरेकडे निघाली. त्यावेळेला रायगडचा जो किल्लेदार होता तोही निघाला. त्यांनी त्याचा ताबा सिद्धींकडे दिला, म्हणजे जंजिरेकर सिद्धींकडे दिला. आणि जंजिरेकर सिद्धींकडनं तो पंतप्रतिनिधींनी खूप उशिरा, म्हणजे 1712-15च्या आसपास केव्हा तरी, नाही नंतरच 20 सालानंतर, कारण बाजीराव साहेब होते, म्हणजे 25 सालानंतर तो प्रतिनिधी जिंकून घेतला. तो शाहूराजांनी खाजगीकडे म्हणून तो किल्ला ठेवला. आणि मग त्यांच्यातर्फे पोतनीस म्हणजे मुरार बाजी देशपांडे, मुरार बाजी असं काही नाही आहे. मुरार हे त्यांचं नाव आहे, बाजी त्यांच्या वडिलांचं नाव आहे. ते मुरार बाजी चुकीचं आहे. मुरार बाजी देशपांड्यांचे वंशज हे खासनीस झाले. नंतर मग ते पैशाचा व्यवहार बघायला लागले म्हणून ते पोतनीस झाले. ते इथे उरवड्याला राहतात, तर ते पोतनीस त्यांच्याकडे तो किल्ला होता. नंतर 1733 मध्ये तो पेशव्यांकडे आला. तर या काळामध्ये कोणीच रायगडावर बांधकामं केल्याची नोंद नाही आहे, जरूर पण नाही आहे. अनेक किल्ल्यातला एक किल्ला, त्याला भावनिक महत्त्व खूप होतं, पण संरक्षणात्मक महत्त्व त्याला शिल्लक राहिलं नाही. कारण पेशव्यांनी मराठी राज्याच्या सीमा एवढ्या लांब नेल्या, अटकपासून कटकपर्यंत, तंजावरपासून अगदी पेशावरपर्यंत. त्यामुळे स्वराज्याच्या सरहद्दीवर हे किल्ले रक्षणाचं काम करतात. हे स्वराज्याच्या गाभ्यातच किल्ला होता. त्यामुळे तिथे काहीतरी आणखीन बांधकामं करायला पाहिजे, तो किल्ला आणखीन बळकट करायला पाहिजे, अशी काही नंतर बांधकामं झाली नाहीत. तेव्हा शिवपूर्व काळातली बांधकामं आणि शिवकाळातली बांधकामं असं आपल्याला त्यात बघता येतं. त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं बांधकाम
जे अन्य कुठल्याही किल्ल्यावर नाही महाराष्ट्रातल्या, ते म्हणजे तिथे असलेले गंगासागराच्या काठावरचे मनोरे. तर ते निश्चितपणे शिवपूर्वकालीन आहेत. कशावरनं? तर त्याची जी स्टाईल ऑफ आर्किटेक्चर ज्याला आपण म्हणतो, आपण जर कधी विजापूरला गेला, आदिलशाहीची राजधानी आहे ती, तिथनं एक 7-8 किलोमीटरवर एक थडग आहे, त्या बेगमेचं ते स्मारक आहे. त्याला अगदी रायगडासारखेच मनोरे त्या थडग्याला चिकटवलेले आहेत. म्हणजे माझ्या पुस्तकात मी दोन्हीचे फोटो दिलेत. तुम्हाला असं वाटतं एकाच याचे दोन फोटो कशाला दिले? इतकं साम्य त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जुळी भावंड आहेत ती. म्हणजे ते आदिलशाही काळामध्ये बांधले गेलेले आहेत. आता या मगाचा तो शिलालेखच परत, कारण तो शिलालेख सर्वात ऑथेंटिक डॉक्युमेंट रायगडाची माहिती देणारं आहे ते. त्यात तो वापी कूप तडाग राजरुचिरम रम्यम वनम वितिको स्तंभे कुंभिग्रहे स्तंभे ही, म्हणजे एकापेक्षा जास्त. स्तंभ म्हटलं असतं तर एक, स्तंभ ही म्हणजे 2 तरी पाहिजेत, म्हणजे द्विवचन किंवा अनेक वचन. तर हे जे मनोरे आहेत हे स्तंभ नाही आहेत. स्तंभ म्हणजे खांब. खांब कधी पोकळ असतो का? नाही. तर हे जे मनोरे आहेत हे त्या हिराजीला अपेक्षित नाही आहे स्तंभ म्हणून, दुसरंच काहीतरी अपेक्षित आहे. काय आज नाही सांगता येत. कदाचित ती हत्ती तलावाच्या इथे जो लोखंडी स्तंभ आहे तो कदाचित त्याला आणखी एखादा सापडायला पाहिजे, किंवा तो नेला गेला वितळला, काही माहीत नाही आपल्याला. तर हे स्तंभ त्याला अपेक्षित आहेत का आपल्याला माहीत नाही, पण त्यातील लिहून ठेवलं स्तंभ ही. तर तिथे हा शिवपूर्वकालीन आहे, कारण ते इतकं साम्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी जी बांधकामं केली ते त्यात केलं असतं तर त्याचा उल्लेख केला असता त्यांनी, तो तिथे केलेला नाही आहे. तर हा शिवपूर्वकालीन भाग आहे. किंवा रायगडावरचा ज्याला आज आपण नगारखाना म्हणतो, मी असं प्रत्येक वेळा का म्हणतो, या चुकीच्या समजुती आहेत, त्या काय त्या मी नंतर थोड्या वेळाने सांगेन. तर ज्याला आपण आज नगारखाना म्हणतो, जे राज्यसभेचं प्रवेशद्वार म्हणून ती कमान आहे, त्याचे दगडांचा वापरलेला आकार आणि रायगडावरच्या इतर सगळ्या बांधकामांमध्ये वापरलेल्या दगडांचा आकार, प्रकार, त्याचं डिझाईन हे वेगळं आहे. ते पाचाडमधल्या एका वास्तूशी जुळतं. तर ते किंवा जेम्स डग्लसनी त्याच्या बुक ऑफ बॉम्बेमध्ये लिहिलेलं आहे की मला ही कमान पाहिल्यानंतर दमास्कस आणि कैरोमधल्या इमारतींची आठवण झाली. म्हणजे मुस्लिम आर्किटेक्चरचा त्यांना पगडा त्याच्यावर आहे असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. मी काही कैरोला गेलो नाही, दमास्कसला तर आता जाणं शक्यही नाही आहे. त्यामुळे आपण त्यांचं जर मानलं खरं तर ही शिवपूर्वकालीन वास्तू आहे असं आपल्याला आज तरी म्हणता येतं. आणखी एक त्याचं गमक आपल्याला सांगता येतं. आपल्याकडे एखादी वास्तू बांधताना त्याच्यावर काही शिल्प, मी शिल्प हा शब्द मुद्दाम वापरतोय, जे 3 डायमेन्शनल आहे, त्रिमितीतलं आहे ते शिल्प, जे लांबी आणि रुंदीच फक्त आहे ते चित्र, खोदचित्र. तर हे जे तिथे चित्र किंवा जी ती आकृती कोरलेली आहेत तिथे, त्या सो कॉल्ड नगारखान्याची आतली बाजू जर आपण बघितली, तिथे 2 बाजूला 2 त्रिमितीतले गंडभेरुंड आहेत. म्हणजे 2 मानेचे पक्षी किंवा गरुड. तो एक काल्पनिक, त्या मायथॉलॉजी खूप आहे त्याची मोठी, ती काही सांगत नाही आता मी. पण कर्नाटकातल्या अनेक सत्ता किंवा कर्नाटकाचं आजचं सरकारसुद्धा हे तो 2 मानेचा पक्षी, हे गंडभेरुंड, हे त्यांचं राजचिन्ह म्हणून वापरत आहेत. आजही तुम्ही कर्नाटकाच्या एस टी ज्या आपल्या महाराष्ट्रात येतात त्याच्यावर बघितलं तर ते 2 मानेचा गरुड तेच दिसतं आपल्याला, तो गंडभेरुंड आहे. ते विजयनगरच्या एका राजाचं राजचिन्ह पण होतं. तर ते चिन्ह एका वाघ किंवा सिंहासारख्या एका आकृतीने, शरभ त्याला म्हणतात, शरभानी पायात दाबलेलं आहे. म्हणजे हिंदू सत्तेचा पराभव एक मुस्लिम सत्ता करते असं शिल्प सिंहासनावर बसलेले शिवराय कायम स्वतःच्या समोर ठेवतील का? तर नाही. ज्यावेळी ते स्वतः आपण बांधू त्यावेळी ते नाही ठेवणार. त्यामुळे तो भाग हा नक्की शिवपूर्वकालीन आहे असं आपल्याला आज सांगता येतं. शिवकालीन तर बांधकामाची आपल्याला नोंदच मिळते. पण एक गोष्ट मला मुद्दाम स्वच्छ करावीशी वाटते की आज या सगळ्या वेगवेगळ्या सिरियल्स, टी व्हीवरच्या नाटकं, सिनेमे, चित्र, याच्यात जो आलिशान सगळा तो राजवाडा आणि शिवाजी महाराजांचं निवासस्थान आणि एकंदर सगळं दाखवलं असतं तसं काही नव्हतं.
कारण रायगडचा मी गेली 50 वर्ष अभ्यास करतोय. मी 60च्या दशकामध्ये पहिल्यांदा रायगडावर गेलो, ते अजून जातोय. म्हणजे गेली 50-55 वर्ष मी रायगड बघतोय आणि डोळसपणाने बघतोय. अत्यंत सामान्य दर्जाची ती घरं होती आणि हे टॉमस निकल्स म्हणतो, अब्राहम लेफेकर म्हणतो, हे सगळे नंतर शिवकाळात आलेली लोक आहेत. अत्यंत सामान्य घरामध्ये शिवाजी महाराज राहतात. तो चौसोपी वाडा आहे असंही त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. तर शिवसिंहासनाच्या मागच्या बाजूला जो भाग आहे सगळा तो राजनिवासाचा भाग आहे आणि तिथेच शिवाजी महाराज, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं हे सगळे ना तिथेच, जिजाऊसाहेब, त्यांचा मुलगा, हे सगळी तिथेच राहत होती. तर आजही त्याची रचना बघितली, एखादा आर्किटेक्ट किंवा इंजिनियर नक्की सांगू शकेल इथे काही 10 मजली कॉम्प्लेक्स नाही होऊ शकणार. ग्राउंड+1 आणि ग्राउंड+1च कशावरनं, तर तशी नोंद मिळते. आवळसकरांच्या पुस्तकामध्ये एक प्रकाशित कागद त्यांनी छापलेला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, हा उल्लेख आहे हा 1780च्या नंतरचा आहे. एक अचूक साल माझ्या लक्षात नाही आता, पण 1780 नंतरचा तो कागद आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की सिंहासनामागील राजवाड्यात माडीवर ठेवलेली दारू सर्द झाली. दारू म्हणजे उडवायची दारू, तोफांमध्ये वापरायची दारू, ही सरलट झाली, म्हणजे ती आता नाही उपयोगी आणता येणार. तर त्यात त्यांनी असा शब्द नाही वापरला, तर ती आपल्याला आता काढून टाकायची आहे जमा खर्चातनं. ते 14 आणे खर्च पडलेत त्याच्यासाठी. तर याचा अर्थ शिवसिंहासनाच्या मागच्या बाजूला दुमजली इमारत होती, माडीवर म्हणजे ग्राउंड+1. तर तशी नक्की इमारत होती हे आपल्याला त्यातनं कळतं. आणि मग ती जागा जर शिवरायांच्या निवासस्थानाची असेल तर ते नक्की त्यावेळेला बांधलं आहे. कारण परत त्या शिलालेखामध्ये नरेंद्र सदनैर म्हणजे राजाचं राहतं घर असा उल्लेख शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये केलेला आहे त्या शिलालेखात. तर याचा अर्थ शिवाजी महाराजांचा राजवाडा हा शिवाजी महाराजांच्याच काळात बांधला गेला आहे आणि त्याच्या बांधकामाचं साम्य राजगडवरच्या, पद्मावती माचीवरच्या आणि बालेकिल्ल्यावरच्या वास्तूंशी नक्की आहे. रायगडाच्या वास्तूंबद्दल आपण बोलतो आणि हिरोजी इंदळकर की इटळकर असा एक त्या शिलालेख आहे, त्याच्याबद्दल तुम्ही जरा जास्त खोलून कसं सांगू शकता? मी थोडी दुरुस्ती करून घेतो त्याच्यात. हिरोजी इटळकर किंवा हिरोजी इंदुलकर या नावाची एक व्यक्ती नक्की होती. ते शिवरायांचे सहकारी होते आणि ते बांधकाम खात्याचे प्रमुख होते. पण हा जो रायगडवरचा मूळ शिलालेख आहे, अस्सल आहे, 8 ओळींचा आणि 2 संस्कृत श्लोकांचा तो शिलालेख आहे. त्यात शेवटून दुसऱ्या ओळीत तो म्हणतो हिराजिना निर्मितौ, म्हणजे हे सगळं कोणी बांधलं आहे रायगडावर? हिराजींनी बांधलं आहे. आणि पलीकडच्या पायरीवर, त्या वाडेश्वराच्या मंदिराच्या पायरीवर सेवेचे टाई तत्पर हिरोजी इटळकर किंवा इंदुलकर असं आहे. मग हे हिराजी नाव आणि हे हिरोजी नाव ही व्यक्ती एकच होती का 2 होत्या माहिती नाही आपल्याला. पण हा जर आपण अस्सल पुरावा मानला तर त्यात त्यांनी स्पष्टपणे स्वतःचा उल्लेख हिराजी असा केला आहे. माझ्या नावाचा उच्चार मी भलता नाही करू देणार, किंवा ते शिलालेखात जर तसं कोरलं गेलं तर मी तो बदलायला लावीन. कारण ती पॉवर त्या माणसाला आहे, स्वराज्याचा काय म्हणायचं बांधकाम खात्याचा प्रमुख आहे तो. मग या शिलालेखाचं काय नाही सांगता येईल आपल्याला. रायगड म्हणजे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. रायगडाबद्दल प्रचंड गोंधळ आहेत. गोंधळाचा अर्थ आपल्याला नाही समजलेलं सगळं. का तर 10 मे 1818ला हा किल्ला प्रॉथरच्या ताब्यात गेला, म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. 1883 पर्यंत हा किल्ला कुणालाही त्याच्यावर जायला परवानगी नव्हती, कुणालाही. 1818 ते 1883, आता मी बायोलॉजीचा असल्यामुळे माझं गणित कच्चं आहे, पण साधारणपणे 65 वर्ष ते होतात, 2-4 महिने इकडे तिकडे होतील. आता मी जर माझ्या मुलाला आमच्या कोकणातल्या घराच्या बद्दल सांगितलं, हे माझं घर होतं, ही बाळंतिणीची खोली, हा सोफा होता, ही काय आणखीन काय असेल ते, तर माझा मुलगा त्याच्या मुलाला म्हणजे माझ्या नातवाला तेच सांगेल, तो त्याच्या पुढच्या पिढीला तसंच सांगेल. आता 65 वर्षामध्ये समजा आपण असं करू, 1818ला 10 मेला
एक 8-10 वर्षाचा मुलगा तिथे आहे, तो रायगडावर वावरतोय, त्याला माहिती आहे हे काय ते काय ते काय. आता त्यांनी 65 वर्षात तो परत कधी गेला नाही, 75च्या वयात तो आलाय. म्हणजे आता मी 75 उलटून गेलोय, पण त्यावेळेला मला 10व्या वर्षीचं आठवेल का हो काही? अशक्य आहे. आणि मी माझ्या मुलाला काही सांगेन ते खरंच राहणार नाही. काही वेळा मी माझ्या कल्पनेचं पण त्यात विस्तार करीन. असं रायगडाबद्दल झालं. बाकी कुठल्याही किल्ल्यावर जायला बंदी घातलेली नव्हती. रायगड हे शिवस्फूर्तीचं स्थान आहे, म्हणून रायगडावर कोणीच जाऊ नये, स्फूर्ती घेऊ नये आणि आपल्याविरुद्ध बंड करून उठू नये म्हणून रायगडावर पूर्ण बंदी घातलेली होती. 1883 मध्ये जेम्स डग्लस पहिल्यांदा गेला, त्याची नोंद आहे, त्याचं बुक ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तकच आहे, ते 85 मध्ये प्रकाशित झालं. त्याच वर्षी बहुधा ही बंदी सैल केली असावी, बडोदेकर गायकवाडांनी गोविंद बाबाजी जोशी नावाचे एका ग्रहस्थांना रायगडावर पाठवलं आणि त्यांनी रायगडची माहिती म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे, ते माझ्याकडे आहे पुस्तक. तर त्यात त्यांना रायगडच्या या वास्तूला काय म्हणायचं, त्या वास्तूला काय, काहीच माहीत नव्हतं ना. हा जो जेम्स डग्लस किल्ल्यावर गेला होता, शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे 1680चा, जेम्स डग्लस गेला आहे 1883, म्हणजे 200 वर्षांनंतर तो गेलेला आहे. तो इतिहासाचा अभ्यासक नाही, तो आर्किटेक्ट नाही, तो इंजिनियर नाही, प्रवासी फिरस्ता म्हणून, पर्यटक म्हणून तो आलेला आहे. त्यांनी जी नावं दिली ती आपल्याकडच्या लोकांनी तशी तशी वापरायला सुरुवात केली. माझं असं म्हणणं की आपल्यालाही खांद्याच्या वर काहीतरी आहे आणि त्याचा वापर करून त्यांनी लिहिलंय ते बरोबर आहे का हे आपण शोधलं पाहिजे. आणि आता रायगडाचा जो अभ्यास होतोय तो याच दृष्टिकोनातून होतोय की या वास्तूला हेच म्हणायचं का, मग ती बाजारपेठ आहे का, तो राणीवसा आहे का, तो नगारखाना आहे का, हे प्रश्न पडतात. किंवा माझ्या आधीच्या पिढीतले लोक ज्या ठिकाणाला तुरुंग कोठड्या म्हणत होते ते आता सगळ्यांना मान्य झाले धान्याची कोठार आहेत. तर त्याच्यावर ज्या लोकांनी विचार केला आणि आपली मतं मांडली ती हळूहळू लोकांना पटत गेली, पण अजून त्या आडमोठ्या पुरातत्व खात्याला काही पटत नाही आहेत. त्यांनी एखादा एक सेमिनार घ्यायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे, ही बाजारपेठ आहे, ओके, तुमची मतं मांडा. ज्यांना वाटतं माझ्यासारख्याला की ती बाजारपेठ नाही आहे, ती दुकानं नाही आहेत, तुम्ही मतं मांडा. याचं सगळं ऑडिओ व्हिज्युअल शूटिंग करावं आणि लोकांपुढे ठेवावं. तुम्हाला काय पटतंय, म्हणजे जनमत कौल असंही करता येईल. किंवा कोणाचं लॉजिकल थिंकिंग बरोबर आहे, कारण पूर्वीची नावं आपल्याला माहीत नाहीत. पण आता थोडंसं मी आउट ऑफ द वे जाऊन सांगतो. रायगडच्याच परिसरामधल्या एक जरा लांब असलेल्या एका गावामध्ये रायगडचा एक जुना नकाशा आहे. त्याच्यावर जी नावं लिहिली आहेत त्या नकाशा ती मोडीत लिहिली आहेत. ज्यांनी तो पाहिला त्यांना मोडी येत नाही आणि ज्यांच्याकडे तो आहे ते आता कोणाला दाखवत नाहीत. तो नकाशा जर प्रकाशित झाला तर त्याच्यामध्ये त्यावेळेला तरी रायगडावरच्या वास्तूंची नावं काय होती हे आपल्याला नक्की कळेल. त्यामुळे रायगडवरच्या वास्तू कोणच्या, कोणी, केव्हा, कशासाठी बांधल्या ही सगळी उत्तरं त्या नकाशातनं मिळतील आपल्याला. आता याच्यासाठी खाजगी पातळीवर प्रयत्न झाले तर मी गेली 20, 25, 30 वर्ष करतोय, नाही झाले यशस्वी. पण शासकीय पातळीवर तर ते झाले. म्हणजे तिथले नोकरशहा, तिथले निवडून गेलेले लोकनेते आणि एकंदर जनता यांनी जर आग्रह धरला तर तो नकाशा प्रकाशित झाला तर खूप प्रश्नांचा उलगडा होईल आणि मग हा जो गोंधळ आहे हा सगळा मिटेल असं मला वाटतं. ह्याच चर्चेला अनुसरून एक प्रश्न आहे, अजून काही गोष्टी आहेत. तर रायगडासमोर बरेच गैरसमजुती आणि मिथका आहेत. जसं की शिवछत्रपतींच्या समाधी बाजूचा कुत्र्याचं शिल्प असेल किंवा बरेच असे आहेत. तर त्याबद्दल काय सांगू शकता? कसं आहे की लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवसमाधीचं परत बांधकाम केलं जावं असे प्रयत्न सुरू केले. ही गोष्ट आहे 1915 सालची. त्यानंतरच्या काळामध्ये जेमतेम 5 वर्षांनी ते आधी मंडालेला तुरुंगात होते आणि नंतर देशात परत आले आणि 20 साली त्यांचा मृत्यू झाला. याच्यासाठी सरकार दरबारी जो जो पत्रव्यवहार झाला तो 1974 मध्ये खोबरेकर त्यावेळेला आर्काईव्हचे प्रमुख होते, त्यांनी
एक पुस्तक प्रकाशित केलं आहे सरकारतर्फे. डिपार्टमेंट ऑफ आर्काइव्ज आणि आर्किओलॉजी एकच होतं त्यावेळेस, त्यांनी ते केलेलं आहे खोबरेकरांनी. शिवाजी मेमोरियल्स द ब्रिटिश ॲटिट्यूड असं त्यांचं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर या शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासंबंधात जे जे काही प्रयत्न झाले ते सगळे छापील स्वरूपात आज उपलब्ध आहेत. पूर्वी ते आर्काइव्जमध्ये जाऊन पाहायला लागायचे, आता नाही लागत. आता घरात, आणि त्याची किंमत प्रचंड आहे हो, ₹4.55 किंमत आहे त्या डॉक्युमेंटची. ते नाही वापरत कोणी, तर त्याला काय, मी तरी काय करू शकणार ना. पण तिथे जी जागा शिवसमाधी म्हणून आपण आज मानतोय, तर त्या जागीच शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारित समाधी बांधावी यासाठी प्रयत्न केले गेले. ज्यावेळेला टिळकांचं निधन झालं त्यावेळी त्या सांगली बँकेत ठेवलेले पैसे, ती सांगली बँक बुडाली, म्हणून ते पैसे संपले, काही मिळाले नाही त्यातनं काही. मग टिळकांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार नरसिंह चिंतामण केळकर, साहित्य सम्राट केळकर, ते रायगड मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनी परत पैसे जमवायला सुरुवात केली आणि ते सगळे पैसे जमवून त्यावेळेला सरकारने असं सांगितलं होतं की तुम्ही काही दुरुस्त्या करायच्या नाहीत, पैसे आमच्याकडे द्यायचे, आम्ही ते टेंडर काढू आणि कोणाला तरी ते आमच्या पद्धतीने करायला सांगू, म्हणजे पुरातत्व खात्याच्या नियमांप्रमाणे आम्ही ते करायला सांगू. त्याप्रमाणे तात्यासाहेब सुळे किंवा मा सुळे यांनी त्या समाधीचं बांधकाम करायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांनी जे काही आज जी अष्टपैलू अष्टखांबी अशी जी समाधीचं मेघडंबरी दिसते, खरं तर मेघडंबरी असा शब्दकोशात नाही. इथे मोल्सवरचा कोश आहे, त्यात मेघडंबरी तुम्हाला मिळणार नाही शब्द, असं नाहीच आहे काही. पण आज आपण त्याला मेघडंबरी म्हणतो, किंवा सिंहासनावर बसवलं आहे तेही आता त्यालाही आपण मेघडंबरी म्हणतो. तर त्या मेघडंबरीचं बांधकाम त्यांनी केलं. ही गोष्ट 1925 साली पूर्ण झाली. त्याच्या उद्घाटनाला लक्ष्मणराजे भोसले म्हणजे नागपूरकर महाराज ते इथे आलेले, ते रायगडावर आले होते. ती सुद्धा गंमत वेगळीच आहे, ते नाही सांगत आता मी. तर ते तिथे आले होते, म्हणजे पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ती जी समाधी आहे ती 26 साली लोक यायला लागली, बघायला लागली. 26 सालानंतर त्याचे फोटो मिळतात. 35 साली एक तिथे स्तंभ उभारून त्याच्यावर कुत्र्याचं पुतळा बसवला गेला. त्या संबंधी जे काही उलटसुलट विचार, वाद विवाद आहेत ते आता एका भलत्याच दिशेला गेलेले आहेत, त्याच्याबद्दल मी इथे काही बोलणार नाही. पण ते 35 साली ते कुत्र्याचं स्मारक त्या ठिकाणी तयार झालं. 25 साली ती समाधीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. याच्याबद्दल वाद घालायचं खरं काही कारण नाही, पण ठीक आहे, आता आहे ते वाद आहे, त्याला आहे म्हणायचं. माझं वैयक्तिक मत असं आहे, ते स्मारक पूर्ण अनैतिहासिक आहे. शिवाजी महाराजांच्याकडे कुठलाही कुत्रा असल्याची नोंद नाही. एक त्या कर्नाटकामध्ये शिल्प आहे, त्या शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि असे ते म्हणजे अश्वारूढ अवस्थेतले आहेत. तिथे एक प्राणी आहे, पण त्या प्राण्याची शेपूट वाकडी नाही आहे. तो बिबट्या किंवा चित्ता असण्याची शक्यता खूप आहे. तो कारण त्याला चित्ते पाळत असत, म्हणजे राजर्षी शाहूंनी सुद्धा चित्ते बाळगून शिकारी केलेले आहेत. त्यामुळे त्याची शेपूट जर वाकडी असती तर विचार केला असता. त्या समाधीचा ज्या वेळेला उत्खनन झालं, कारण ते बांधायचं म्हणजे खणलं पाहिजे ना, त्यावेळेला जी अस्थी आणि रक्षा तिथे मिळाली, त्याच्यामध्ये एका जळलेली हाडं आणि न जळलेली हाडं प्राण्याची आणि जळलेली माणसाची अस्थी आणि रक्षा आणि एक न जळलेली एका प्राण्याची हाडं अशी सापडली. ती या साहित्य सम्राट केळकरांनी झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्त्याचं त्यांच्याकडे परीक्षणासाठी पाठवली. हे काय आहे? त्यांनी सांगितलं, ते माझ्या पुस्तकात मी तो ओरिजिनल रिपोर्टच त्यांचं जे काही उत्तर आहे तेच छापलं आहे. एका कानामात्रेचाही कानामात्रा नाहीत, कारण ते इंग्लिशमध्ये आहे, तेव्हा ते जसं आहे तसंच मी ते छापलेलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं ही उदमांजराची हाडं आहेत. त्या हाडांचा फोटो ZSI म्हणजे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने काढलेला आहे. तो शिवच्या किल्ल्यामध्ये, म्हणजे सायनचा जो मुंबईतला किल्ला आहे, तिथे जे आर्काईव्हचं आहे त्यांची एक रायगड फाईल आहे, ते आता बघून देत नाहीत कोणाला, तर मी बघितली आहे. त्यात तो कवटीचा फोटो आहे
कुत्र्याची गवटी वेगळी दिसते, उदमांजराची वेगळी दिसते. आता मी बायोलॉजीचा असल्यामुळे मला तितपत कळतं की हे उदमांजराचं आहे का कुत्र्याचं आहे. तर हा काल्पनिक कुत्रा त्या ठिकाणी आज प्रतिष्ठापित झाला आहे. तर आता तो असावा का नसावा ते काय ते त्याच्याबद्दलचे वाद आहेत, त्याच्याबद्दल मी काही जात नाही. पण शिवाजी महाराजांच्या त्या समाधीमध्ये कुठल्याही कुत्र्याची हाडंबिडं काही मिळालेली नाहीत. उदमांजराची हाडं मिळालेली होती. त्याच्याबद्दलचा उहापोह मी माझ्या पुस्तकातनं केलेला आहे, तो कोणीही वाचू शकतं. तर हा काय आहे, एखादी गोष्ट तर्काने समजावून घेणं, पुराव्यानिशी साबित करणं हा एक भाग, आणि त्याला नाही ते फाटे फुडून त्याला वेगळी तेढ निर्माण करणं हा वेगळा भाग. त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे. जे पुरावे आहेत त्याच्याप्रमाणे ती उदमांजराची हाडं होती, ती न जळलेली होती. म्हणजे ती उडी मारून चितेत काही असलं काही झालेलं नाही आहे. आणि जळलेली जी हाडं होती ती माणसाची होती, आणि त्याचं कार्बन डेटिंग नाही झालेलं, त्यावर कार्बन डेटिंग नव्हतं. आणि आता ते काढणं अशक्य आहे, कारण ते त्या समाधीच्या आतमध्येच आहे. तर ते त्याच्याबद्दल अस्थि आणि रक्षेबद्दल पण खूप उलटसुलट गोष्टी आहेत. ते आत्ता नको आपण बोलायला. ह्याला जोडून एक आहे सिंहासन आपण त्याला म्हणू शकतो. तर बरेच असं म्हणतात की ते कुठेतरी रायगडावरतीच त्याला सांभाळून ठेवलेलं आहे असेल, तर त्याबद्दल काय सांगू शकता? म्हणजे मी मगाशी म्हटलं ना की रायगड म्हणजे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न असंच आहे. या सिंहासनाचं काय झालं? 32 मण सोन्याचं सिंहासन आहे ते. म्हणजे 1000 किलोपेक्षा जास्त ते सोनं आहे. आणि चित्र्यांनी ते त्याचं नटवलं आहे. तर कोशामध्ये असलेले म्हणजे खजिन्यामध्ये असलेली अमोलिक रत्न त्याच्यावर जडवलेलं असं त्याचं वर्णन मिळतं आपल्याला. त्याला 8 सिंह होते 8 दिशांना, त्यांची नावं पण आपल्याला माहिती आहेत, सगळं आहे. तर ते त्या सिंहासनावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, शंभू छत्रपतींचा राज्याभिषेक झाला, आणि नंतर तिथे काही तो किल्ला आपल्याकडे न राहिल्यामुळे नंतर कोणाचा काही असा राज्याभिषेक झालेला नाही. तर ते सिंहासन आज तिथे नाही आहे, आणि आत्ता असतं तर राहिलं असतं का नाही हा भाग आणखीन वेगळा आहे, पण तरी ते नाही आहे आज तिथे. मग त्याचं काय झालं? रायगडाबद्दल काही कळलं नाही की काही थापा निर्माण करायच्या, त्याच्या कथा निर्माण करायच्या आणि सांगायच्या लोकांना. मग लोकांना तेच खरं वाटायला लागतं, आणि सिरियल्स आणि सिनेमे आणि त्या नाटकांमध्ये कादंबऱ्यांमधनं तेच येतं सगळं. तसं नाही आहे. आता रायगडाच्या सिंहासनाचं ते खाली आणलं. आता 32 मणाचं सिंहासन आणायचं आहे, ती एवढ्या बारक्या वाटेवर ना, ते पाचाडमध्ये एका शेतात पुरलं आहे, अशी एक थाप मारली जाते. गंगासागरामध्ये ते टाकून दिलं गेलं असं एक सांगितलं जातं. ते सिंहासनाचं जर तो चौथरा बघितला तर कुठच्याही दिशेने ते हलवून तो कुठच्याच दारातनं बाहेर येणार नाही आहे. मोडतोड करून किंवा त्याचे असे वेगवेगळे पार्ट्स असेंबल करूनच ते बसवायचं असं असेल, माहीत नाही आपल्याला. जिक्सॉ पझल जसं आपण करतो होतो तसं नव्हतं, त्याची नोंद नाही मिळत तशी. तर तिथून ते गंगासागराला न्यायचं ते आणखीन अवघड आहे. आणि इतिकत खान खाली बसला होता हो. ते कुठलं सिंहासन हलवणार आणि काय करणार? आपला जीव प्यारा आहे, आणि या राजकुटुंबाची इब्रत ही सिंहासनापेक्षा जास्त महत्त्वाची होती. त्यामुळे तो वेळ त्यांना मिळाला नाही आहे. त्यावेळेला इतिकत खान आला. 3 नोव्हेंबरला तो रायगड त्याच्या ताब्यात गेला. 3 नोव्हेंबर 1689 त्या दिवशी त्यांनी ते सिंहासन तोडलं. त्याला मला त्या ठिकाणी असलेल्या सिंहासनात ते पावित्र्य वाटतं, जे मला अभिमानाची गोष्ट वाटते, ती इतिकत खानाला नव्हती, कारण तो शत्रूचा माणूस होता. म्हणजे आपण जर दिल्ली जिंकली, आपण म्हणजे सदाशिवराव भाऊंनी त्या दिल्लीच्या तख्तावर असलेलं ते चांदी काढून त्याचे रुपये पाडून ते आपल्या लोकांचे पगार केले होते, कारण ते आपल्या दृष्टीने शत्रूचं आहे. त्यांच्या दृष्टीने शत्रूचं असलेलं सिंहासन त्यांनी तोडमोड केली, ते वितळवलं. कशावरनं? तर आज जर तुम्ही त्या पायऱ्यावर चढून गेलात, तो असा चौथरा आहे, त्याच्यावर आता ती मेघडंबरी, त्या मेघडंबरीत एक शिवपुतळा आहे. त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे आपल्या दृष्टीने डाव्या हाताला, सिंहासनावर बसलेल्या माणसाच्या दृष्टीने उजव्या हाताला, तिथे त्या चौथऱ्याच्या तिथे 3 शेजारच्या दगडांमधले लांब दगड आहेत, म्हणजे 1.5-2 फुटाचे एक दगड आहे. तिथे ते बेसाल्ट आहे, म्हणजे बाकी कुठला दगड नाही येतो, बेसाल्टच आहे, म्हणजे अग्निजन्य खडक आहे. तिथे
एक मोठी चुलाण मांडलं. कित्येक तास ते मोडून सिंहासनाचं सोनं वितळवून त्याचे गोळे करायला लागले. त्यामुळे तिथले दगड वितळलेले आहेत. कुठल्याही बाजूने कसाही तोफगोळा आला तरी ते वितळणं शक्य नाही, कारण येणं शक्य नाही तिथे तोफगोळा कुठल्याही बाजूने. आणि आहे ते पोटलाचं डोंगर ते बाजूला आहे. त्यामुळे तिथे जे काही वितळलेले दगड आहेत तिथे ते सिंहासन वितळवलं गेलं आणि त्याची सगळी मोगल खजिन्यामध्ये त्याला 50 लाखाची लूट मिळाली आहे. बापरे. त्यावेळेला. म्हणजे ज्यावेळेला 4 आणि तोळा सुद्धा सोनं नव्हतं, आता 60-70 हजार रुपये तोळा, म्हणजे आता परत 10 ग्रॅमचंच आहे, 11.5 ग्रॅम होतात तोळा म्हणजे. पण त्यावेळेला इथे एवढी लूट मिळाली, त्यात या सोन्याचाही समावेश आहे. पण आज आपल्याला एकही डॉक्युमेंट असं नाही मिळत की ते त्यांनी तिथे डिपॉझिट केलं. मोडलं आणि तेच सोनं तिकडे डिपॉझिट केलं अशी काही नोंद नाही, कागद नाही आपल्याकडे उपलब्ध. तर त्याच्यासाठी बिकानेरचा दफ्तरखाना किंवा दिल्ली आग्र्याचे दफ्तरखाने हे बघावे लागतील. मग त्यात आपल्याला या नोंदी मिळतील की त्यांनी काय काय आणून डिपॉझिट केलं होतं मोगली जामदारखान्यामध्ये. त्यातनं प्रश्न सुटेल. पण ते वितळलेले दगड आजही बघता येतात आणि इथनं जास्तीत जास्त एक 10 फूट अंतर, एक 2-3 मीटर अंतरावरच ते दगड आहेत. मग इथे तोडायचं आणि तिकडे वितळवायचं. गंगासागरामध्ये 84-85 मध्ये आणि परत एकदा गाळ काढला, प्रचंड गाळ निघाला. KSB पंपच्या लोकांनी तो गाळ काढला सगळा. म्हणजे त्यांचे कामगार पण तिथे आले होते, त्यांनी श्रमदान केलं आणि त्या गाळ काढायचे पंप KSBकडे होते. त्या पंपाचा वापर करून त्यांनी खूप गाळ काढला. त्याची नोंद पण आहे माझ्या पुस्तकात, पण त्याच्याबद्दल मी लिहिलं आहे. त्यावेळेला त्याच्या ज्या ज्या गोष्टी सापडल्या सगळ्याच्या नोंदी आहेत, कारण त्याची फोटोज आहेत. आता ते सध्या त्यातलं काही अस्तित्वात नाही, हा भाग सोडून देऊ आपण. मग तिथे एक होडी सापडली होती लाकडी, ती माझ्या पुस्तकात फोटो छापला आहे. आता ती होडी नाहीशी झालेली आहे का काही माहीत नाही, ते पुरातत्व खात्याच्या लोकांना विचारलं पाहिजे. तर रायगडवर झालेली उत्खननं 1972 पासून रायगडावर उत्खननं केली जात आहेत, ज्याला आपण शास्त्रीय उत्खननं म्हणतो. ती एकाचाही अहवाल प्रकाशित नाही आहे. पण 1974 साली महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी आली होती. ती माझ्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाची होती. गोविंदराव विद्वांस नावाचे तिथे आर्किओलॉजीचे प्रमुख होते, त्यांच्यात माझा चांगला परिचय आहे. तर त्यांनी त्याचे फोटो पण दिले तिथे सापडलेल्या गोष्टींचे. ज्याला आज आपण राजवाडा म्हणतो आणि ज्याला आज आपण चुकीनी राणीवसा असं म्हणतो, याच्यामध्ये एक खंदकासारखा भाग आहे. तिथे जे उत्खनन झालं त्यात अनेक गोष्टी सापडल्या. त्यात एक बाऊल सापडली, फ्रूट बाऊल, म्हणजे मोठं तसराळ असं म्हणून चिनी मातीचं आहे आणि त्याच्यावर चिनी लिपीमध्ये मजकूर लिहिलेला आहे, पण ते फुटकं आहे, म्हणजे अखंड फ्रूट बाऊल नाही आहे ते. तर गोविंदरावांनी म्हणजे विद्वांस साहेबांनी त्याचं वाचन एका चिनी जाणणाऱ्याकडनं करून घेतलं. तर इकडचा भाग तुटलेला आहे, राजा सप्रेम भेट असं त्याच्यावर मजकूर, अशा अर्थाचा चिनी लिपीतला मजकूर आहे. मी ते बाऊल पाहण्यासाठी खूप आत्तापर्यंत गेली 50 वर्ष धडपड करतो आहे. मला काय ते पाहायला नाही मिळालं. मला चिनी येत नाही, पण त्याचा फोटो काढून एखाद्या माणसाला दाखवून त्याचं आपल्याला नीट वाचन करून घेता येईल. आता रायगडावर 2च राजे झाले, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. मग इथल्या कोणाला ते आलं होतं माहीत नाही आपल्याला, पण अक्षराच्या धाटणीवरनं काही केवढा कळू शकतं किंवा आणखीन काही वेगवेगळी गमकं असतात. तर रायगडावर सापडलेल्या वस्तूंचं जर अभ्यासकांना ते उपलब्ध करून दिल्या, त्या नुसत्या पुरातत्व खात्याच्या गोडाऊनमध्ये टाकून काही होणार नाही आहे. म्हणजे आत्ता एक रायगडावर शिलालेख सापडला आहे, म्हणजे 1.5 वर्ष झालं आहे त्याला. उर्दू नाही, म्हणजे उर्दू, फारसी, अरबी या सगळ्यांची लिपी सारखी अपसव्यच असते, उजवीकडनं डावीकडे लिहित जातात त्या, अशा रेघा असतात त्या. तर त्याच्यावर, आणि ते काय आहे, ती लिपी अशी आहे की ती त्याची नक्षी पण करता येते. तो नक्षीदार खांबासारखा भाग आहे, त्याच्यावर तो लेख आहे. पण पुरातत्व खात्याने एखाद्या तो अभ्यासकाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे, म्हणजे कदाचित निजामशाही काळामधला तो शिलालेख असू शकेल, माहीत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला शिवपूर्वकालीन इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर ते आपल्याला मिळेल. पण त्यांच्याकडे अभ्यासक नाहीत आणि अभ्यासकांना ते उपलब्ध करून देत नाहीत, ही मोठी वाईट गोष्ट आहे. आणि याला शासकीय स्तरावरच प्रयत्न झाले तर ते शक्य आहे, नाही तर काही शक्य नाही असं मला वाटतं. रायगडाने खूप महत्त्वाचे टप्पे बघितले.
तर तुमच्या मते असं कोणतं वाटतं की रायगडाचा हा सुवर्ण काळ होता? कारण पॉझिटिव्ह गोष्टी थोड्या रायगडाबद्दल आलेल्या चांगल्या वाटतील. शिवाजी महाराज 1642 मध्ये पुण्यामध्ये आले. नंतर परत ते 2 वर्ष बंगळूरला गेले होते. 44 साली ते परत पुण्यामध्ये आले. पुण्यात त्यांना राहायला जागा नव्हती म्हणून ते खेड शिवापूरला जाऊन राहिले होते. बापूजी मुदगल नरेकर देशपांड्यांच्या वाड्यामध्ये. अजून वाडा आहे तो तिथे. हां. नंतर 1645 मध्ये शिवरायांच्या ताब्यामध्ये तोरणा आला. त्याच्या आधी त्यांच्याकडे कोंढाणा होता. त्याच्या आधी त्यांच्याकडे विचित्रगड म्हणजे रोहिडा किल्ला होता आणि शिरवळचा सुभान मंगळचा भुईकोट होता. नाही, कसं आहे, आता परत मी बॉटनिसा म्हणून बोरासारखी आपल्याकडे झाडं आहेत. झिझिपस जुजुबा हे बोटॅनिकल नाव बोराचं आणि झिझिपस रुगोसा हे तोरण नावाच्या फळांचं. ती बोरासारखीच फळं असतात, जरा आंबट गोड असतात. बोरापेक्षा काय, तर मला तोरणं आवडतात, काहींना बोर आवडत असतील. तर तोरणाची झाडं खूप असलेला डोंगर तो तोरणा. हां, ते स्वराज्याचं तोरण बिरण काय ते झेंडूच्या फुलांचं होतं की नाही माहीत नाही, कारण झेंडूची फुलं 1890 नंतर आपल्याकडे आली आहेत. तर त्याचं काही तोरण बांधलं नाही त्यांनी, कारण ते आफ्रिकन प्लांट आहे. झेंडू हे आफ्रिकन प्लांट आहे. तर तिथे तोरणं खूप म्हणून तो तोरणा. तिथे देवी होती ती तोरणजाई. तिथे जो शंकर आहे तो तोरणेश्वर महादेव. शिवाजी महाराजांनी तो ताब्यात आल्यानंतर त्याचं नाव बदललं, प्रचंडगड असं नाव केलं. औरंगजेबानेही बदललं, त्याचं नाव त्यांनी ठेवलं फुतुहुल गायब म्हणजे दैवी विजय. कारण 2च किल्ले औरंगजेबाच्या सैन्याने जिंकून घेतलेले आहेत लढाई करून, त्यात तोरणा घेतलेला आहे. तो दैवी विजय म्हणून त्यांनी ते फुतुहुल गायब ना. हो, फार मोठं वाटलं. सेंचुरी काढली शेवटच्या बॅट्समननी, तसं झालं ते. तर तो भाग वेगळा. त्यांनी पण नाव बदललं होतं. सगळ्याच किल्ल्यांची नाव बदलली. पुण्याचं नाव बदललं होतं, नाशिकचं नाव बदललं, सगळ्यांची नाव बदलली होती. तर आपण आलो या तोरण्याकडे. तर तोरण्यावर त्यांना पैसे मिळाले, खूप मिळाले. किती मिळाले कॅगनी चौकशी नाही केलेली, त्यामुळे नाही कळणार आपल्याला. पण जे पैसे मिळाले त्यातनं त्यांनी समोर पूर्वेच्या बाजूला एक मुरुंब देवाचा डोंगर नावाचा डोंगर होता. त्याच्यावर महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी एक मनापुढे कल्पना आणली, हे मला असं बांधायचं आहे. ते बांधलं त्यांनी आणि तिथे ते राहायला गेले. पुणे सोडून 47 साली 1647 मध्ये महाराज पुणे सोडून राजगडावर राहायला गेले. 1647 ते 1672 म्हणजे 25 वर्ष. शिवाजी महाराजांचा जन्म 30चा, मृत्यू 80चा. 50 वर्षातली 25 वर्ष म्हणजे निम्म आयुष्य त्यांनी त्या राजगडावर राहिलेले आहेत. आणि राजगडावरून ते नंतर रायगडवर आले. हे सगळं मी का सांगतोय, तर मी अनेक थोरा मोठ्यांशी याबद्दल चर्चा करतो, त्यांना तिथे किल्ल्यांवर घेऊन जातो. एकदा बाबासाहेब पुरंदर यांनी आमच्या कॉलेजमध्ये ते व्याख्यानाला आले होते. त्यावेळी ते नुकतेच युरोप दौरा संपवून आलेले होते. तर माझा बाबासाहेबांचा परिचय होता, म्हणजे मी त्यांना ओळखत होतो, ते मला ओळखत होते का नाही त्यावेळेला माहीत नाही मला, पण आमची चांगले जाणं येणं होतं. तर ते म्हणाले, थांब एक मी गंमत सांगतो असं म्हणून आमच्या कॉलेजमध्ये त्यांनी हे सांगितलं आहे. हां, नंतरही अनेक ठिकाणी सांगितलं आहे त्यांनी. 1980 साली शिवाजी महाराजांच्या 350व्या जयंतीचं वर्ष आणि पुण्यतिथीचं 300वं वर्ष. पण तो योग म्हणून नाही, युरोपमध्ये स्वित्झर्लंडमध्ये एक ल्युसन नावाचं गाव आहे, तिथे एक जागतिक किल्ले प्रदर्शन भरवलं होतं. ते सुदैवाने बाबासाहेब गेले होते, त्यांना ते पाहायला मिळालं. त्या जगातला उत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून राजगडाचं तिथे सन्मान झालेला आहे. आता हे सगळं व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे. तिथे काय ठेवलं होतं, कोणची प्रतिकृती होती, कशाची केलेली होती, ते फोटो होते का, ते टू द स्केल मॉडेल होतं का, असंच शोध घ्यायला लागेल त्याचा. तो राहू दे. तर एक 15 वर्षाचा मुलगा असा किल्ला बांधतो की तो 300 वर्षानंतर जगातले दुर्गतज्ञ त्याचा उत्कृष्ट किल्ला म्हणून गौरव करतील. मी अनेक पाश्चात्य अभ्यासकांना हे किल्ले दाखवले. व्हर्जिनिया फास नावाच्या एक विदुषी माझ्याकडे आल्या होत्या. फाईलपेक्षा मोठ्या आकाराचं 800 पानांचं फोर्ट्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. ते मी त्यांना ते किल्ले दाखवले. मला 57 का 72व्या पानावर माझा उल्लेख पण आहे, म्हणजे व्हेरीफाय करायला हरकत नाही.
तर आम्ही किल्ला बघून खाली आलो आणि गाडीत बसता बसता त्या बाईंनी दार उघडलं आणि परत लावलं असं बघायला लागल्या. माझ्या पोटात गोळा आला. म्हटलं या बहुतेक सांगणार माझा फोन किंवा पर्स वर राहिली आहे, ते जा ते जाऊन घेऊन या. तर त्या म्हणाल्या, ते असं दार बंद केलं आणि असं बघत म्हणाल्या, दिस इज नॉट ॲट ऑल अ फोर्ट, इट इज अ किंग ऑफ फोर्ट्स. आय नेवर ड्रीम्ड अ फोर्ट लाईक दिस. म्हणजे 300 वर्षानंतर एक अभ्यासक विदुषी त्या किल्ल्याचा गौरव किंग ऑफ फोर्ट्स. मी त्या बाईंना लगेच म्हटलं माझ्या राजाने ज्यावेळेला किल्ल्याचं नाव ठेवलं तेव्हा राजगड, गडांचा राजा असंच ठेवलंय. 300 वर्षानंतर त्याच सुरामध्ये एक अभ्यासक बोलते म्हणजे तो अद्वितीयच किल्ला असला पाहिजे. तर या सगळ्या किल्ल्यांचा अभ्यास करणारी मंडळी या बांधकामावर प्रचंड खुश असतात. कारण इंग्लंड, अमेरिकेत फारसे नाहीच आहेत. युरोपमध्ये जे आहे ते कॅसल्स अँड मनोर्स आहेत, म्हणजे गढ्या आहेत. हे किल्ले आहेत, तर हे लढाऊ किल्ले आहेत. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या किल्ल्याकडे जातो तर शिवनिर्मित किल्ले एका बाजूला आणि शिवपूर्व किंवा शिवकालानंतरचे किल्ले, म्हणजे आता मालेगावचा जो किल्ला आहे तो राजे बहादूर दाणींनी बांधलेला आहे, म्हणजे पेशवाईच्या अखेरीच्या काळात बांधले. 1760 साली बांधलेला आहे आणि 1750 साली सोनोरीचा मल्हारगड इथे सासवडच्या पलीकडचा, हे महाराष्ट्र बांधले गेले शेवटचे किल्ले आहेत. तर शिवकालीन किल्ले किंवा शिवनिर्मित किल्ले आणि इतर किल्ले यांची जर तुलना आपण केली तर शिवाजी राजांचं दुर्ग स्थापत्य किती विचारपूर्वक होतं केलेलं. आणि त्यात तो फायटिंग फोर्ट, लढाऊ किल्ला कसा बनेल हे त्यांनी त्यात करून दाखवलं आहे. आज आपल्याला पाहता येतं ते. तुमची थोडी परवानगी असेल तर मी 2 मिनिटं आणखीन घेतो. समजा हा डोंगरी किल्ला आहे आणि इथे या किल्ल्याचं दार हवं आहे महाराजांना. ते डोंगरच आहे सगळा, इकडनं येता येईल, इकडनं येता येईल, तिकडनं येता येईल, कोणत्याही बाजूने त्या दारापर्यंत येता येईल. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्याचं ते 8-10, 20-25 फार तर एवढेच किल्ले आहेत. व जाताना उजवीकडे किल्ला राहील आणि आपण असे जाऊ अशीच वाट आहे. तर आता असं का? तर मग मी ज्यावेळेला शाळेत शिकत होतो त्यावेळेला आम्हाला एक उत्कृष्ट सर होते, मराठीचे शिक्षक होते, ते यशवंतराव लेले, यशम लेले. अजूनही ते तरुणच आहेत, काहीतरी 89 वर्ष आहे, अजून ते ॲक्टिव्ह आहेत. तर त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं, तुम्हाला ज्यावेळेला क ची बाराखडी येईल त्यावेळेला तुम्हाला काही अवघड राहणार नाही. तुम्ही त्याही वेळेला बावळटच होतो. ती आमची घडीची पाटी असायची, माझे मित्र पण तसेच. तर ते आम्ही क का की की कु कु कम कहापर्यंत जेवढ्या वेळा मावलं तेवढ्या वेळ लिहून ते आणून बाकावर ठेवलं. दुसऱ्या दिवशी लेले सर आले, त्यामुळे हे काय? म्हटलं काल नाही का तुम्ही सांगितलं की ते काही अवघड राहत नाही, ते गणिताच्या मार्काची लाल रेग नको एवढंच आमची इच्छा असायची. ते म्हणाले हे नाही काही कची बाराखडी, का, कधी, कसं, कशाला, कशावरून हे प्रश्न तुम्हाला पडतील, त्यांचा शोध तुम्ही घ्याल त्याला तुम्हाला काही अवघड राहणार नाही. तसं हे असंच का, यायची वाट अशी का नाही, अशीच इकडनं का नाही? तर त्या लढाईची शस्त्र 2 होती, एक संरक्षणाचं, एक आक्रमणाचं. तलवार उजव्या हातात असायची, बहुतेक लोक डावखोरे नसतात, उजव्या हातात, डाव्या हातात तलवार, आपल्या ढाल. तर ढाल म्हणजे तव्याला मागच्या बाजूला मूठ बसवायची, ते नाटकात दाखवलं तसलं काही नसतं. तर आजही तलवार ही अशी त्याला इथे बांधलेली असते, इथे बांधलेली असते. तर तलवारीच्या समोरच्या बाजूला अशी 4 फुलं असतात, म्हणजे त्या चकत्या असतात, काही वेळेला ती फुलासारखं डिझाईन असतं त्याला. त्याच्या मागच्या बाजूला असं एक गुळखं असतं, ते असं फाकवलेलं असतं. इथे ढाल, हे मागच्या बाजूला गुळखं, ही डे फाकवली आहेत, ते कशात अडकू नये म्हणून त्याला ती फुली लावायची. अशा 4 फुल्या लावायच्या, 1, 2, 3, 4, तिथे हात घालायचा आणि या गुळख्यातनं चांबड्याची वादी घालून ते ढाल बांधायची. आज तशाच ढाली वापरल्या जातात, आता फक्त नायलॉनच्या दोऱ्या वापरतात, पण ढाल अशी नाहीच धरत कधी, ते नाटका बिटकात ठीक आहे. तर इथे अशी बांधायची असते, त्याला सपोर्ट मिळतो, एवढा सपोर्ट मिळतो. तर मी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आक्रमण करायला शत्रू म्हणून चाललोय, मी असा येतोय, माझ्या उजव्या हाताला तट आहे, बुरुज आहेत, त्यात जंग्या आहेत, म्हणजे
मारगीर करायच्या जागा आहेत. मी त्यावेळेला जे खेळ होते ना, ते गोट्या होते, भोवरे होत्या, अशा जे नेमबाजीचेच सगळे खेळ, लगोरी होती, असेच खेळ होते. त्यावेळेस नेमबाजी त्यावेळेस चांगली होती. तर 50 फुटावरनं टेनिसच्या चेंडू एवढा दगड जरी वरनं मारला, तो सणसणत येईल आणि लागला की माणूस अगदी म्हणजे अशक्य त्याला काही करणं, सहन करणं होईल. तो दगड जर मी तलवारीने अडवायला लागलो तर येईल अडवता, पण तलवारीच्या धारेला खांड पडतील ना, आणि मग ते दरवाजाशी गेल्यावर हर हर महादेव करत आलो मी, काय टाईम प्लीज मी येतो, दुसरी तर नाही चालणार. तर उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातातली ढाल जर अशी घेऊन मी चालायला लागलो, आज जशी रुंद वाट आहे तशी नाही, त्या पायवाटाच असायच्या, असं करून जायला लागलो तर मला 10 फूट सुद्धा चालता येत नाही, पळत पळत जायचं आहे, कारण वरनं दगड येत आहेत. मी पडेन, पडलो की वरनं भाला येईल आणि पाठीत येईल माझ्या तो, किंवा मानेवर बसेल. म्हणजे साधं किल्ल्याकडे येणाऱ्या दरवाजाची वाट कशी असावी इथपासून या माणसाने विचार केला आहे वयाच्या 15व्या वर्षी. हां, आज आमच्या 15 वर्षाच्या मुलाला आर्ट्सला जाऊ का, सायन्सला जाऊ का, कॉमर्सला जाऊ का, काहीच नको करायला, हे नाही सांगता येत. तर त्यावेळी त्या मुलांनी केलं आहे. 20 लाख घन मीटर एवढा दगड त्या राजगडच्या बांधकामासाठी वापरला आहे. यातनं मिळालेला अनुभव त्यांनी रायगडावर वापरला. रायगडावर तुम्ही काहीतरी अद्वितीय असं तर ते मी सांगतो, चालेल ना? तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, त्यांचे वडील मालोजीराजे, मालोजीराजे एका लढाईमध्ये मारले गेले, इंदापूरच्या लढाईमध्ये. त्यावेळेला शहाजीराजे तरुण होते, म्हणजे नुकतं तारुण्यात पदार्पण करत होते. त्यावेळेस त्यांना सांगितलं की आता ही लढाई आहे, ही नगर जिल्ह्यात आहे, तिथे भातोडी म्हणून एक गाव आहे, तिथे ती लढाई आहे. दिल्लीचे मोगल आणि दक्षिणेतले आदिलशाह यांच्या संयुक्त फौजा निजामशाहीवर चालून आल्या होत्या आणि शहाजीराजे हे निजामशाहीकडे होते. त्या लढाईचं नेतृत्व शहाजीराजांकडे सोपवलं गेलं. शहाजीराजे तिथे गेले, त्या रणांगणाचा अभ्यास केला आणि त्यांनी एक गंमत केली. ती गंमत नंतर रायगडाशी संबंधित आहे, म्हणून आत्ता ती पण सांगतोय. भातोडी नावाचं एक गाव आहे, भातोडी. काही ठिकाणी भातवडी असं लिहिलं आहे, पण त्या गावामध्ये बोर्ड सगळे भातोडी असे आहेत, म्हणून आपण भातोडी म्हटलं पाहिजे. 2 वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाने एक कॅलेंडर काढलं होतं, त्यात त्या बंधाऱ्याचा फोटो पण घातला आहे, तिथेही भातोडी असंच लिहिलेलं आहे. तर त्यांनी अभ्यास असा केला की तो बंधारा, त्याच्या मागे जो जलाशय आहे तो, आणि हे काय आहे, आधी तो नगर जिल्हा, त्यामुळे पाण्याचा सुकाळ, आणि तो महिना फेब्रुवारी मार्च असा काहीतरी होता, म्हणजे उन्हाळ्याचेच दिवस, पाऊस पडण्याची शक्यता नाही. तर त्या लोकांनी, म्हणजे हे मोगल आणि आदिलशाहीचे लोक, यांनी नदीच्या पात्रातच तळ दिला होता, कारण त्या वाळूमध्ये डवरे केले, असे गोल हे केले की त्यात पाणी झिरपून येतं आणि त्या घोड्यांना, हत्तींना, माणसांना ते सगळं पाणी वापरता येतं. हे सगळं पाणी तिथनं वर न्यायचं ते फार अवघड होऊन जातं. तर म्हणून त्यांनी नदीच्या पात्रात तळ दिला होता. शहाजीराजांनी तो भातोडीचा जो बंधारा आहे, ते काय त्यांनी कसं कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेटर नव्हता त्यांच्याकडे, गुगल तर अजिबात नव्हतं. त्यांनी तो बंधारा अपरात्री फोडला आणि तो सगळ्या पाण्याचा जो लोट आला तो या सैन्याच्या इथे आला आणि अपरात्री आला, म्हणजे बहुतेक मध्यरात्रीनंतर केव्हा तरी आला. माणसं काही कमरेला तलवार बांधून झोपत नाहीत, काही पलीकडे ठेवलेली असेल किंवा काय असेल ते, त्या अशा तिकाटण्यावर मशाली लावल्या असतील. ते पाण्याचा लोंढा आल्याबरोबर सगळं पहिल्यांदा गारगार बरं वाटलं असेल त्यांना उन्हाळ्याच्या दिवसात. नंतर ते पाणी वाढलं तर त्यांचं पानशेत झालं. आणि त्या लोकांनी बिनशर्त शरणागती पत्करली. शहाजीराजांनी पहिला विजय न लढता मिळवला. तर त्याची प्रतिकृती म्हणजे रायगडचा महादरवाजा. रायगडच्या महादरवाजाच्या वरच्या बाजूला जवळजवळ एक 200-250 फूट उंचीचा तो कडा आहे. त्या कड्याच्या मध्यावर 3 टाकी आहेत, खूप मोठाली आहेत, म्हणजे त्याची कॅरिंग कपॅसिटी पण सांगता येईल आपल्याला, पण खूप मोठाली टाकी आहेत. त्या टाक्यात कुठच्याही बाजूनी जाऊन एक बादलीभर पाणी घेतलं आणि जर आपण ते जिथे जाता येईल तिथे गेलो तर एक तपेलीभर पण पाणी शिल्लक राहत नाही, इतकी सुगम वाट आहे त्याची. मग किल्ल्यावर ही टाकी कशासाठी?
पाण्यासाठी. पाणी कशासाठी? वापरासाठी. मग ते माणसांना प्यायला लागेल, स्वयंपाकाला लागेल, कपडे धुवायला लागेल, आंघोळीला लागेल, झाडांना घालायला लागेल, जी जनावरं असतील काय गाई म्हशी बैल हत्ती त्यांना घोडे त्यांना ते पाणी लागेल. सहजरित्या काढता आलं पाहिजे ते, पण इथे काढताच येत नाही. मग वरनं हात लावून काढलं तर तिथे ओव्हरहँग आहे, म्हणजे आलेला तो हे समोर जातो, इकडे ते टाकं आत राहतं. तर मी आणि निनादराव आम्ही गेलो. निनादला मी म्हटलं, अरे आपण तिथे वर जाऊन बघायचं का? रायगडावर मी खूप 100पेक्षा जास्त वेळा गेलो आहे आणि दिवसा रात्री काय काय वाटेल, उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात केव्हाही गेलो आहे. तर निनाद म्हटलं ठीक आहे आपण जाऊया. मग आम्ही ते सॅक टाकले तिथे. त्याला काही रायगडावर फार लोक यायचे नाहीत. मग आम्ही गेलो वर. त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवली. रायगडची जीवनकथा हे आवळेसकरांचं जे पुस्तक आहे, शांताराम विष्णू आवळेसकरांचं, त्यात शेवटचं जे संकीर्ण नावाचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक कागद प्रकाशित केला आहे. ही गोष्ट 1692च्या आसपासची केव्हाची तरी आहे. 1780 ते 90 या काळातली केव्हा तरी गोष्ट आहे. म्हणजे उत्तर पेशवाईचा काळ आहे तो. रायगडवर महामूर पाऊस पडला आणि त्यातलं एक टाकं आपलं फुटलं. आधी कोकण म्हणजे पाऊसच जास्त. त्यावेळेला ते 25 जुलै झालं होतं मुंबईसारखं. तो प्रचंड पाऊस पडला, एक टाकं फुटलं. ते पाणी आणि पावसाचं पाणी मिळून ते सगळं ते खाली आलं आणि ते बरोबर महादरवाजात येतं. हां, तर त्यात पाणी एवढं साठलं. त्या कागदात उल्लेख असा आहे की महादरवाजा उन्मळून पडतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. नाही पडलं ते भाग सोडून देऊ. तर इथे जी टाकी आहेत ती शत्रू आलाच, राजधानीला लगटलाच, महादरवाजाही त्याच्या ताब्यात जातोय अशी परिस्थिती आली किंवा तो गेला तर आपणच सुरुंग लावून ती टाकी फोडायची. तो पाण्याचा लोंढा जो येईल तो त्या कड्यावरनं येईल. कड्यावरची माती, झाडं झुडपं मलबा काय जे दगड धोंडे सगळं तो घेऊन खाली येईल, खरबडत खाली येईल. ते सगळं तिथे येईल. आता त्यावेळेला काही लोकांकडे गंबूस नसायचे, त्यामुळे आणि असं काहीतरी चिखलात आपल्याला जायची वेळ येईल असं कोणाला स्वप्न पण पडणार नाही. तर या चिखलामध्ये साधं हालचाल करणं अशक्य होईल. त्या लोंढ्याबरोबर बहुसंख्य शत्रू सैनिक वाहूनच जातील. लगेच कडा आहे, त्या कड्यावरनं खाली पडतील ते, म्हणजे मरतील. तरी एखाद दुसरा चिकटून बसलाच तिथे. तर वर जे बुरुज आहेत त्या बुरुजांवरच्या लोकांना तर ते तावडीतच सापडले. तेव्हा पाण्याचा जलास्त्र म्हणून उपयोग करणारा शिवाजी महाराज पहिला आणि शेवटचा राजा झाला आणि तो राजधानी रायगडावर त्यांनी तो केलाय. हे असं कुठल्याही किल्ल्यावर नाही हो. पण आम्ही ज्या वेळेला रायगडावर जाऊ, आमच्याबरोबर 4 लोकांना घेऊन जाऊ, त्यावेळेला त्यांना हे जर समजावून सांगितलं तर आमचा राजा कसा होता हे कळणार आहे. नाही तर मग काय किल्ल्यावर जायचं यायचं परत. फार फार तर तिथे काय मिळतं, पिठलं भाकरी खेकडा भजी तेच ना. तर तशासाठी नाही जायचं आपण. आम्हाला आमचे शिवाजी महाराज कसे ते समजावून घ्यायला पाहिजे. त्यांचं दुर्ग स्थापत्य कसं होतं, दुर्ग विज्ञान काय होतं, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आता आणखी थोडं मी लांबवतो माझं उत्तर, कारण मला ते राहत नाही आहे. मी बॉटनीचा माणूस. मी कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र शिकवलं. अगदी पहिल्यांच्या रायगडच्या भेटीमध्ये भवानी टोकावर मला एक उंच गवत 8-10 फूट उंचीचं वाढणारं आणि अंगठ्यासारखं जाडसुद्धा त्याचं पेर येतं असं गवत दिसलं. आता गवतांचे प्रकार ओळखायला अवघड असतात, पण अभ्यास केला की ते जमतं. मी त्याचे 2-3 हे तुकडे आणले कॉलेजमध्ये, याचा अभ्यास केला आणि मला लक्षात आलं हे अँड्रोपोगॉन नावाचं गवत आहे. अँड्रोपोगॉन म्हणजे बोरूचं गवत. त्याच्यापासून ते बोरू लिहिले जायचं ना, ते लेखण्या होत्या त्या. तर थोड्या वेळ लिहिलं की ती लेखणी फेकून द्यायला लागते, दुसरी घ्यायला लागते. जर यदा कदाचित रायगडाला 2-4 वर्ष वेढा पडला तर लेखण्या संपल्या तर आता अमेझॉन आणि याच्यासारखं येणार नाहीत होत्या. तर रायगडावरच बोरूची झाडं लावली म्हणजे लेखण्या कधीच कमी पडणार नाहीत. तर म्हणजे शिवाजी महाराजांनी लावलेलं बोरू झाड नाही असते, त्याला खाली आलेले फुटवे, त्याच्या बिया पडून आलेली झाडं आज 200-300 वर्ष होऊन गेली, 350 वर्षांच्या राजाभिषेकाला झाली आहेत. तर ते बोरू आजही आपल्याला पाहायला मिळतात. असं इतकं वैविध्यपूर्ण त्यांची जी या किल्ल्यांकडे बघण्याची दृष्टी आहे ही रायगडावर काय कुठल्याही शिवनिर्मित किल्ल्यावर गेल्यावर पदोपदी जाणवते. तर हे खूप
अद्भुत आहे. आणि आपण इतके नशीबवान आहोत की असा एक जगावेगळा राजा ज्या प्रदेशात नांदत होता त्या प्रदेशात आपला जन्म झाला. ते 100, 200, 300, तर मी तर 300पेक्षा जास्त किल्ले पाहिलेत. ते मला समजावून घेता आले. आणि तुमच्यासारख्या लोकांपुढे हे माझं जे काही अर्धवट ज्ञान आहे ते तुमच्यापुढे मांडण्याची संधी पण मला अनेक ठिकाणी मिळते. तर असा विज्ञाननिष्ठ राजा आमच्याकडे 300-350 वर्षापूर्वी झाला, हे खूप महत्त्वाचं आहे. मग शिवाजी महाराजांच्या पदव्या काय होत्या, यांची त्यांची भेट झाली होती का नाही, त्यांनी त्यांच्यावर सूड घेतला का नाही, अफजल खानाला गुदगुल्या करून मारलं का कपट्याने मारलं, नाही, फालतू आहे त्या गोष्टी. शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधला, 56 साली बांधायला घेतला, 57 साली 58 साली बांधून पुरा झाला. मोरोपंत पिंगळ्यांनी ते बांधकाम केलं. 59 साली अफजल खान आला. आदिलशहाच्याकडे एवढे सरदार होते, त्यांना काही दुसरा सरदार सापडला नाही. त्यांनी अफजल खानाचीच निवड केली, कारण जावळीचा सुभा त्याच्या शेजारचा वाईचा सुभा आहे आणि अफजल खान हा वाईचा सुभेदार आहे. आपल्या घरात काय आहे त्याच्यापेक्षा शेजाऱ्याच्या घरात काय आहे जास्त आपल्याला चांगलं माहिती असतं. त्यामुळे ज्याला या जावळी सुभेची माहिती आहे अशा माणसालाच तिथे पाठवायला पाहिजे. ते काय भेट घ्यायची काय ते काय झालं ते 10 नोव्हेंबरला होऊन गेलं. 10 नोव्हेंबर 1659. 28 नोव्हेंबर 1659 या दिवशी महाराज पन्हाळगडावर आहेत आणि वाटेमध्ये म्हणजे आता 10 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 18 दिवस 15 किल्ले त्यांच्या ताब्यात आलेले आहेत. औरंगजेब 25 वर्ष लढत होता, त्याला किल्ले एका महिन्यात एक किल्ला नव्हता घेता येत. 18 दिवसात 15 किल्ले. हे त्यांचं जे प्लॅन बी तयार होता. त्यांनी त्या दिवशी 11 नोव्हेंबरपासून जेवणावळी घातली असेल कोणी काही म्हटलं नसतं, कारण तो अफजल खान म्हणजे दैत्य होता. त्यांनी औरंगजेबाला पण एकदा पकडला होता असा तो माणूस. तर त्याला मारलं आणि हा राजा आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन उभा राहिला आहे. किल्ल्यावरचं सगळं लढाऊ सैन्य ते अफजल खानाच्या सैन्यात गेलेलं होतं. लढायला कोणी नव्हतं. आचारी, पाणकेन, बाजार बोंडकेच होते. व्हेकंट पोझिशन, 15 किल्ल्यांचं एका झटक्यात व्हेकंट पोझिशन आपल्याला मिळेल याची खात्री महाराजांना होती. आणि या प्रयत्नात कोणी अडचण करू नये म्हणून नेतोजीला विजापुरावर पाठवलं, दोरोजीला राजापुरावर पाठवलं आणि आपले दोन्ही बाजू निर्दोष करून घेतले. आणि पन्हाळ्यावर 28 नोव्हेंबरला पन्हाळा ताब्यात घेऊन महाराज तिथे उभे आहेत. पन्हाळाच कशाला, तिकडे नाशिकच्या शेजारी त्र्यंबकगड आहे की, तितकाच बलाढ्य किल्ला आहे. कारण इवन प्रतापगड बांधला कशासाठी, तर शिवाजी महाराज आपला देश हा जरी आपण खूप म्हणूया बहु असोद सुंदर संपन्न की महाराष्ट्र असं काही नाही आहे. आपण आपला मुलूक फार उपजाऊ नाही आहे. माळवा जसा समृद्ध आहे तसा आपला हा महाराष्ट्र नाही आहे. तर पैसे मिळाले पाहिजेत. राज्य चालवायचं म्हणजे पैसे मिळाले पाहिजेत आणि राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी वापरायचं आहे, पैसे खर्च करायला पाहिजेत. म्हणून प्रतापगडावरनं खाली उतरलं, त्या रडतोंडीच्या किंवा आंबेनळीच्या घाटाने खाली गेलं किंवा रामघाटाने खाली उतरलं की आपण महाड नावाच्या बंदरात जातो. हे त्यावेळेचं आंतरराष्ट्रीय बंदर आहे. त्यावेळेच्या महाराष्ट्रातली 3 आंतरराष्ट्रीय बंदरं होती. त्याच्यावर वचक ठेवायला हवा, त्यातनं येणारा ऑक्ट्राय हा स्वराज्याला मिळायला हवा म्हणून महाराजांनी प्रतापगड बांधला. 150-200 वर्ष जावळीचे मोरे होते, त्यांना नाही प्रतापगड बांधावा असा वाटला, कारण त्यांना महसूल नकोच होता, कारण मिळालेला महसूल आदिलशाहाकडेच जायचा. आपलं झालं बास झालं. त्यामुळे महाराजांनी प्रतापगड बांधला. नंतर जो पन्हाळ्यापर्यंत ते मजल मारली, आणखीन 2 आंतरराष्ट्रीय बंदरं तिथे होती. राजापूर होतं आणि दाभोळ होतं. तिथनं येणारा माल हा पन्हाळ्याच्या खालनं ते वाघबीळ म्हणून जी जागा आहे तिथनं तो विजापुराकडे रस्ता जातो. पन्हाळ्यावर ज्याचा ताबा त्याला तो महसूल मिळतो. आणि आता नंतर तो आपल्याला ते पन्हाळगडचा वेढा बिडा सगळं माहिती आहे. नंतर हिरोजी फर्जंदानी तो 74 साली 1674 तो ताब्यात घेतला. त्यानंतर आदिलशाहीची एकही स्वारी महाराजांवर झालेली नाही आहे. पैसाच नाही आहे हो. स्वारी करायची म्हणजे पैसा पाहिजे. मग ते घोडे, बैल, ते सामान ओढायला, बाजार बुणगे, लढणारे सैनिक, त्यांच्या दिमतीला लागणारी माणसं, सगळ्याला पैसा पाहिजे. 3 आंतरराष्ट्रीय बंदरांवरचा व्यापार महाराजांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांच्याकडे पैसाच नाही उरला. एकही स्वारी झालेली नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचं हे जे दूरदर्शित्व आहे, त्यांचं जे नियोजन आहे,
हे आम्ही समजून घेतलं पाहिजे, आमच्या नव्या पिढीला सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर जिंजीला कशाला गेले? आपल्याकडे महाराष्ट्रात एवढे लोक राहतात, काही 100 लोक जेमतेम त्या जिंजीला गेले. मी गेलोय जिंजी, खूप मनसोक्त पाहिला किल्ला. कशाला सांगितलं तिकडे जिंजीला? त्यावेळेला काही ती वंदे भारत किंवा दुरांतो नव्हती ना, कशाला गेले तिकडे? त्यावेळेला या 3 आंतरराष्ट्रीय बंदरातनं घोड्यांचा व्यापार मोठा होता. जरी आपण त्याला अरबी घोडे म्हणत असलो तरी ते इराक इराणमधनं येत होते. हे अरबस्तानात घोडे नाहीत, कारण तिथे गवतच नाही. ते इकडे यायचे, इथे उतरवले जायचे आणि हे आदिलशाह, निजामशाह, कोण ते बहमनी, गुजरातचे सुलतान, इमादशाही, जे काय ते विकत घ्यायचे. आता सगळाच मुलूक पश्चिमेचा महाराजांच्या ताब्यात गेलाय. मग ते हुशार, त्यांनी तिकडनं पार लंकेला वळसा घालून त्या पॉंडेचेरी, पुदुच्चेरी म्हणजे आणि त्यावेळेचं चेन्नई म्हणजे आता त्यावेळेचं मद्रास, त्या भागामध्ये ते घोडे आणून विकायला सुरुवात केली. कोण घेणार होतं घोडे? कुतुबशाह. कुतुबशाह प्रचंड समृद्ध राज्य होतं. मग तुम्ही जर तिकडे येताय तर मी पण तिकडे येतो आणि तोही भाग मी ताब्यात घेतो. आणि ते घेतला त्यांनी. 74 मध्ये राज्याभिषेक झाला, 75 साली ते गेले तिथे, 77 पर्यंत ते तिथे होते. नंतर मग त्यांचे जावई हरजीराजे महाडिक, त्यांच्याकडे त्यांनी ते सगळं सोपवलं. संभाजीराजांच्या काळात देखील महाडिकच तिथे तो सगळा कारभार बघत होते. प्रचंड महसूल स्वराज्याला मिळत होता. तर त्यांचं हे जे आर्थिक धोरण आहे, जे भूराजनैतिक गरज बघून आर्थिक धोरणाची जोड देऊन आपल्याला काय पाहिजे, शत्रूला अडचणीचं काय ठरेल हे जाणणारा तो एक प्रचंड पुढची दृष्टी असणारा, दूरदृष्टी असणारा तो राजा होता. आणि आपण त्या राजाच्या त्या प्रदेशात राहतोय, पण ते किल्ले जाऊन पाहायला काय हरकत आहे? समजून घ्यायला काय हरकत आहे? आपल्याला नाही कळलं तर ज्यांना कळलंय त्यांच्याकडनं समजून घ्यायला काय हरकत आहे, असं मला वाटतं. ते गेली 50 वर्ष मी किल्ले हिंडतोय. म्हणजे 60च्या दशकापासून मी किल्ले, 60-70च्या दशकापासून मी पाहतोच आहे. तर गेली 50-55 वर्ष मला जे काही पाहता आलं, जे काही मी त्यातनं निष्कर्ष काढू शकलो, त्यातले काही तुमच्या पुढे मांडलेत. तुम्हाला ते फार कंटाळवाणे झाले नसतील असं मला वाटतं. खूप क्वालिटी चर्चा अशी ज्याला म्हणतो, खूप सविस्तर चर्चा केली प्रत्येक विषयावरती. एक शेवटचा प्रश्न घेतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक असा शब्द बराच वेळा वापरतो, तर तो राजाभिषेक आहे असं आपण कसं म्हणू शकतो? म्हणजे कसं आहे, मी असंस्कृत माणूस आहे, म्हणजे मला संस्कृत येत नाही, पण माझे अनेक मित्र संस्कृत जाणणारे आहेत. तर एक डॉक्टर जयश्री साठे म्हणून या बोरीमध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यासक आहेत. त्यांचा आत्ताच एक 6 महिन्यापूर्वी शिवराजाभिषेक प्रयोग हा असं पोथीचं नाव असणारं पुस्तक, एवढं जाड आहे, 600-650 पानाचं पुस्तक आहे. त्या राजाभिषेकाच्या पोथीमध्ये असलेल्या प्रत्येक श्लोक, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचा अर्थ काही असू दे, त्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यातनं आपल्याला समजावून काय घ्यायचं आहे असं त्यांनी ते पुस्तक काढलं आहे. त्या मूळ पोथीचं नाव गागा भट्टांनी, ज्यांनी ती पोथी लिहिली, ते 73 मध्ये इथे रायगडावर आले होते. म्हणजे सगळं 1600 बरं का, 1673 मध्ये रायगडावर आले होते. त्यांची महाराजांची भेट झाली, राजाभिषेकाचं नक्की ठरलं. मग ते पैठणला गेले. त्यांचे अनंत भट्टदेव नावाचे त्यांचे मित्र होते. त्यांच्याकडे लायब्ररी होती मोठी, त्याचा उपयोग करून त्यांनी ही राजाभिषेक प्रयोग नावाची पोथी लिहिली. ते त्याला राजाभिषेक असं म्हणतायत. जगात एकच माणूस असा झाला की ज्यांनी एक राजाभिषेक पाहिला आहे आणि एक अनुभवला आहे, संभाजीराजे. आपल्या वडिलांचा राजाभिषेक त्यांनी पाहिला आणि त्यांना पण नंतर राजाभिषेक झालेला होता. त्यांनी जे बुधभूषण नावाचं काव्य रचलेलं आहे, तिथल्या 12व्या श्लोकामध्ये ते राजाभिषेक असंच लिहित आहेत. मग आता ते शहाणे का आपण शहाणे? अभिषेक कोणाला झाला? राजाला झाला का राज्याला झाला? राजाला झालाय, त्या व्यक्तीला झालाय. मग ते राजाभिषेक असाच शब्द बरोबर आहे. त्यामुळे राजाभिषेक असंच आपण म्हटलं पाहिजे. आता काही विद्वान असे आहेत, आत्ताच महाराष्ट्र सरकारने एका विद्वानांकडनं पुस्तक लिहून घेतलंय, राज्याभिषेक प्रयोग. त्यांनी बहुतेक 32व्या पानावर लिहिलंय की राजाभिषेक हा जरी अचूक शब्द असला तरी जनरूढीला मान देण्यासाठी मी राज्याभिषेक हा चुकीचा शब्द सगळीकडे वापरलेला आहे. तर असं करू नये. लेखकाची जबाबदारी आहे समाजाला योग्य काय, चुकीचं काय हे सांगण्याची जबाबदारी आहे.
आणि ते आपल्या लिखाणातनं आपल्या बोलण्यातनं ते प्रतिपादन करायला पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा 350वा राजाभिषेक झाला, ते पोस्टाचा स्टॅम्प काढलाय, त्याच्यावरही बावटासारखा राज्याभिषेकच लिहिलाय. अरे माणसं आहेत ना महाराष्ट्रात जाणती, त्यांना विचारा की काय लिहायचं ते. काही तुम्ही लिहित असाल तर मग काही होईल. ह्याच नोटवरती आजचा जो समग्र रायगड या विषयावरती चर्चा केलेली आहे. रायगडच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मला वाटतं आज रायगडावरती परत बोलायला आम्ही मला बोलू. खरं तर सरांना गिफ्ट काय द्यावं ह्याबद्दल मी जरा जेव्हापासून कन्फर्म केलं आहे सरांना तेव्हापासून कन्फ्यूजमध्ये होतो. तर एक छोटंसं गिफ्ट उनाट भटकंती टीमतर्फे आहे, हे तुम्ही स्वीकारा. आणि हे जे आजचे लोकेशन पार्टनर जे आपले आहेत भावार्थ, इथं मराठी पुस्तकांसाठी स्पेशल भावार्थ आहे. तर ह्या गिफ्टला जोडून तुम्हाला ह्या भावार्थमध्ये जेवढी पुस्तकं हवीत किंवा तुमच्या, मला माहीत नाही की तुमच्याकडे खूप मोठा पुस्तक संग्रह आहे, पण त्यातली कुठली राहिलेली आहेत ते मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी स्वतःहून काही काढली नाहीत. तर तुम्हाला जे हवेत अजून ते तुम्ही जमा करा. आजच्या या पॉडकास्टला आपण आलात तर साधारण कसा अनुभव होता आणि कसं वाटलं, साधारण चर्चा कशा पद्धतीची झाली, आणि आमच्या प्रेक्षकांना लाईक शेअर सबस्क्राईब जे हवं आहे त्याबद्दल. तुम्ही मला वारंवार अडवलं नाही, हे मला जास्त बरं वाटलं. आणि बारीक बारीक प्रश्न, बारीक बारीक शंका या कोणालाही येतात, पण ते म्हणजे त्या शेंगदाण्याचं टरफल आहे. याचा गाभा जर समजावून घ्यायचा असेल तर मग त्या वक्त्याला फार वेळ थांबवणं चांगलं नाही. ते तुम्ही केलं, अजिबात मला कुठेही थांबवलं नाही, मध्ये उपप्रश्न विचारत नाही गेला, त्यामुळे मला मनसोक्त बोलता आलं. आणि रायगड काय आहे, शिवाजी महाराजांची धोरणं काय आहेत, आणि माझ्यासारखा एक चक्रम उन्हाळ माणूस त्याच्याकडे कसं बघतो हे सांगायची संधी मिळाली. खूप खूप छान वाटलं. तुमच्या पुढच्याही कार्यक्रमांसाठी शुभेच्छा. खरं तर तुम्ही मला इथे बोलावलं, एक वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी, त्याला इतिहास आणि किल्ल्यांवर बोलावणं तुमचं धाडस प्रचंड आहे. तुम्ही मला बोलावलं आणि हे माझं जे काही म्हणणं आहे, जी तळमळ आहे, ही लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून तुम्ही न्यायची व्यवस्था केली, याच्याबद्दल मलाच तुमचे आभार मानायचे. आणि त्यासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, तो म्हणजे धन्यवाद. तर धन्यवाद म्हणजे इथे येऊन बोलून मी धन्य झालो, यात वाद नाही.